आज प्राप्त झालेल्या सर्व स्थगन प्रस्तावाच्या सूचना माननीय अध्यक्षांनी आपल्या दालनात अनुमती नाकारलेली आहे। मविस नियम 292 अन्वये प्रस्ताव माननीय मंत्री महोदयांचे उत्तर। सीएम साहेब नाही, आता नको। माननीय अध्यक्ष महोदय सांगून गेले, हा उत्तर आल्यानंतर जर वेळ असेल तर दिली जाईल। माननीय अध्यक्ष महोदय, अंतिम आठवडा प्रस्तावाच्या चर्चेमध्ये सन्माननीय सदस्य श्री जितेंद्र आव्हाड साहेब दिसत नाही आहेत, सन्माननीय डॉक्टर संजय कुटे, सुनील प्रभूजी, अर्जुन खोतकरजी, आमचे मित्र नानाभाऊ पटोले, राजकुमारजी बडोले, माननीय जयंतराव पाटील, मनीषाताई चौधरी, श्री प्रवीण स्वामीजी, संजय गायकवाडजी, नितीन राऊत साहेब, काशीनाथजी दाते, शरद भाऊ सोनवणे, रईस भाई शेख, दिलीप भाऊ लांडे, संजयजी केळकर, संजयजी मेश्राम, विजयसिंहजी पंडित, कैलासजी पाटील, देवरावजी भोंगळे, अभिजितजी पाटील, विश्वजीत कदमजी, हिरामण खोसकरजी, बाबासाहेब देशमुखजी, उमेश यावलकरजी, साजिद पठाणजी, उत्तम जानकरजी, वरुण सरदेसाईजी, चंद्रकांत नवघरेजी, चरणसिंह ठाकूरजी, महेश सावंतजी, मिहिर कोटेचाजी, अनंत नरजी, सुरेश भोळेजी, गजानन लवटेजी, श्याम खोडेजी, सिद्धार्थ खरातजी, रणधीर भाऊ सावरकर, संजयजी देरकर, मनोजजी जामसुतकर अशा एकूण 40 सदस्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला आणि वेगवेगळे विषय हे या निमित्ताने या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला। अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे अंतिम आठवडा प्रस्तावाचा जर आपण टेक्स्ट बघितला, 3 पानाचा टेक्स्ट आहे भास्करराव। हे इतके वर्ष तुम्ही सभागृहात आहे, मी सभागृहात आहे, इतका मोठा टेक्स्ट अंतिम आठवडा प्रस्तावाचा कधीच बघितला नाही आणि त्यातल्या अर्ध्या विषयांवर कोणी बोललंच नाही। म्हणजे जे तुम्ही टेक्स्टमध्ये मांडलं ना, त्यातले अर्धे विषय कोणी मांडलेच नाही। त्यामुळे आता हा टेक्स्ट तयार करणारे आणि मांडणारे यांच्यात काही संबंध आहे का किंवा काही चर्चा झाली आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की मी होमच्या चर्चेला सविस्तर उत्तर दिलं होतं, पुन्हा सगळे होमचे ते विषय आले, काय अडचण नाही आहे, पण त्यात नव्याने मांडणी पण काहीच नाही, तीच मांडणी झाली। आणि आता बघा, आमच्या सुनील प्रभूजींनी जी आकडेवारी मांडली तीच नाना भाऊंनी मांडली। बरं, मागच्या वेळेस ती आकडेवारी कशी चुकीची आहे हे परवाच सांगितलं मी की आकडेवारी कशी वाचायची। महाराष्ट्र नंबर 2 वर नाही 8 वर आहे, पण तरी तेच या ठिकाणी मांडण्यात आलं। मुळातच मला असं वाटतं की विरोधी पक्षाला आपल्या विरोधी पक्षाच्या भूमिकेत जावं लागेल। आपल्याला अंतिम आठवडा प्रस्ताव एक अशी संधी असते की ज्याच्यामध्ये ज्या विषयांवर सविस्तर चर्चा होऊ शकली नाही पण जे महत्त्वाचे विषय आहेत असे विषय आपण अंतिम आठवडा प्रस्तावात आणतो आणि त्याच्यावर चर्चा करतो। पण दुर्दैवाने फारसं तसं झालेलं दिसत नाही। खरं म्हणजे मी व्हॉलेंटियर करायला तयार आहे, जर विरोधी पक्षाला विरोधी पक्षात कसं काम करायचं याचं प्रशिक्षण हवं असेल तर मी त्या संदर्भात पक्षाचा अभिनिवेश विसरून हे प्रशिक्षण द्यायला तयार आहे आणि गरज पडली तर भुजबळ साहेब आणि मुनगंटीवार साहेब यांची मदत मी घेईन। कारण शेवटी सक्षम विरोधी पक्ष असणं हे लोकशाहीमध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे आणि सक्षमता ही संख्येने ठरत नाही। भुजबळ साहेब एकटेच होते, पूर्ण सभागृह डोक्यावर घ्यायचे, पण विषय योग्य घेऊन घ्यायचे।
त्यामुळे मला असं वाटतं की थोडं कुठेतरी भास्करराव तुमच्यासारखा ज्येष्ठ सदस्य असताना अंतिम आठवडा प्रस्तावावर त्या ठिकाणी अन्याय झालेला दिसतो. ठीक आहे, तुम्ही वेगवेगळ्या प्रश्नांवर बोललात. बीडचा प्रश्न असेल, कोरटकरचा प्रश्न असेल, नागपूरचा प्रश्न असेल, सगळ्या याच्यावर बोललात. आणि होम मिनिस्टर असलं म्हणजे काय असतं दादा, प्रत्येक गोष्टीचा थेट संबंध माझ्याशीच जोडला जातो. थेट प्रत्येक गोष्टीला जबाबदार मीच. पण तुमच्या एक लक्षात आलं पाहिजे, 2022 ते 2024 जळी स्थळी काष्टी पाषाणी तुम्ही मलाच टार्गेट केलं. प्रत्येक गोष्ट माझ्याशी जोडली. परिणाम काय झाला? परिणाम असा झाला की लोकांनी आधीपेक्षा रेकॉर्ड मॅन्डेट आम्हाला दिलं. आता त्याच्यावरनं तुम्ही काही शिकतच नाही, करायचं काय हा प्रश्न माझ्या समोर आहे. पण काही हरकत नाही, त्याच्यावर उत्तर देणं हे देखील मला असं वाटतं की महत्वाचं असतं. आता कुठली घटना झाली आणि कोणी घटना केली की काही लोक थेट माझा सगळा सोयराच करून टाकतात. त्याला ही फॅशन झालेली आहे. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण झालेला प्रत्येक इन्सिडन्स बघा, गृह विभागाने त्या संदर्भात अतिशय कडक कारवाई या ठिकाणी केलेली आहे. आणि पुन्हा एकदा या सभागृहाला सांगतो, माझा सगळा सोयरा जरी अपराधी असेल तरी त्याला शिक्षा करायला मी कधीच मागे पुढे पाहणार नाही. याचं कारण माझा सगळा भारताचं संविधान आहे आणि माझे सोयरे हे 13 कोटी या महाराष्ट्राची जनता आहे. त्याच्यामुळे याच्या पलीकडे दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीला झुकतं माप मिळणार नाही. हा तराजू, हा न्यायदानाचाच तराजू या ठिकाणी असेल. जो समाजाचा शत्रू असेल तो सुटणार नाही आणि कोणावर अन्याय झाला तर तो अन्याय दूर करण्याचा प्रयत्न आपण करू. अलीकडच्या काळामध्ये नानाभाऊ रोज एक वाक्य वापरतात, कुंपणच शेत खाताय, कुंपणच शेत खाताय. हे आहे कुठलं कुंपण नानाभाऊ? आमच्या शेताला कुंपणच नाही आहे, हे खुलं शेत आहे. कोणी येऊ शकतं आमच्या शेतामध्ये, काही अडचण नाही आहे. मुक्तपणे आणि निर्भयपणे संचार करण्याकरता आम्ही या ठिकाणी ही सगळी व्यवस्था केली आहे. आता कोरटकर पकडलं. त्या कोरटकरला कुठे पकडलं? कुठे लपून बसला होता? तेलंगणामध्ये. आता कोणाच्या घरी तुम्ही सांगता, मी सांगणं योग्य दिसत नाही, पण कोण त्याला आश्रय देऊन बसला होता जरा बघा ना नाना भाऊ त्या ठिकाणी. पण आपल्याला राजकारण करायचं नाही आहे. छत्रपती शिवरायांवर जर कोणी अशा प्रकारे बोलत असेल तर ही कारवाई आपण करूच, कारण ते आपले दैवत आहे आणि त्यामुळे दैवताचा अपमान हा निश्चितपणे आपण सहन करणार नाही. पण आमचे आवाळसाहेब या ठिकाणी नाही आहेत. काल ते कायद्याचं राज्य, लोकशाही कोसळली, राष्ट्रव्यवस्था कोसळली. मला समजतच नव्हतं ते महाराष्ट्राबद्दल बोलत होते का बांगलादेशबद्दल बोलत होते. म्हणून मी त्यांना विचारणार होतो, ते नाही आहेत, पण ते माझं भाषण कुठेतरी ऐकतीलच. त्यामुळे मी त्यांना विचारू इच्छितो की आव्हाड साहेब, काही नावं तुम्हाला आठवतात का? निखिल भामरे, सुनैना होले, समीर ठक्कर, केतकी चितळे, परेश बोरसे, सेवानिवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा, कंगना रनावत, नारायणराव राणे, अर्णव गोस्वामी, राहुल कुलकर्णी, राहुल झोरी. आणि यातली नावं आठवत नसेल तर एक नाव नक्की त्यांना आठवत असेल, अनंत करमुसे. त्यावेळेस कायदा आणि सुव्यवस्था होता, राष्ट्रावर कुठलंही संकट नव्हतं, संविधानाप्रमाणे काम चाललं होतं. म्हणून मिळेल त्या पत्रकाराला जेलमध्ये टाकण्यात येत होतं. त्यामुळे मला असं वाटतं की आव्हाड साहेब असते तर जास्ती बरं झालं असतं, पण ते येतील, कदाचित उशिरा येतील, काही हरकत नाहीये. आज आपण जर बघितलं तर तुम्ही किती प्रयत्न केला तरी आम्ही तिघं एकमेकाच्या पायात पाय घालणारे नाही आहोत. एकमेकाच्या हातात हात घालून राज्यकारभार आम्ही चालवणार आहोत. आता काय आहे की मी त्या दिवशी सांगितलं
दादा एकदम दरडावून बोलतात, त्याच्यामुळे त्यांच्या वाटी फारसं कोणी जात नाही. आम्ही दोघं आपले मवाळ, मी आणि शिंदे साहेब, म्हणजे सगळ्यांना आपलं घेऊन लेकरवाळे चालत असतो आम्ही. त्यामुळे तुम्ही कितीही त्या ठिकाणी काड्या घालण्याचा प्रयत्न केला किंवा बांबूची लागवड केली तरीही खरं तर मला असं वाटतं की या ठिकाणी एक अजून मला प्रश्न विचारायचा आहे की आव्हाड साहेबांचं भाषण ऐकलं, अनेकांचं भाषण ऐकलं, दंगे करणारे आणि बलात्कार करणारे यांचा एवढा पुळका का? इतकी छाती काय पडवायची? ठीक आहे, अक्षय शिंदेचं एन्काउंटर नसतं झालं, बरं झालं असतं, कायद्याने फाशी झाली असती. पण असं छाती बडवणं चाललेलं आहे जसं काय तो अक्षय शिंदे कोणीतरी स्वतंत्रता सेनानीच होता. रोज तेच, एवढं दुःख. दंगे करणारे, दंगेखोर आणि बलात्कारी यांना कायद्याने शिक्षा झाली पाहिजे, पण त्यांच्याबद्दल जर कोणाच्या मनामध्ये संवेदना तयार होत असेल तर मात्र ते योग्य नाहीये. त्या संदर्भात काही लोकांची मनं ही तपासूनच पाहावी लागतील. आणि म्हणून या सगळ्या चर्चा ऐकल्यानंतर नानाभाऊ मला असं वाटतं, आप इतना भी गरज कर न बरसो, आप इतना भी गरज कर न बरसो कि मैं आंधी तूफान या सैलाब बन जाऊं. खैर मुझ में तो अभी साख बाकी है. आप टटोलना खुद को और अपनी फितरत को. सच बोलो, आप में वो पहले वाली बात कहां बाकी है? कायदा सुव्यवस्था अरे हा काय मुशायर आहे? चाललं काय आहे? जयंतराव, अनेक वेळा आपण काही निर्णय घेतो, ठीक आहे, त्या वेळच्या परिस्थितीप्रमाणे घेतो, ते काही अयोग्य असतात असं नाही, पण कायदा सुव्यवस्थेवर त्याचाही परिणाम होतो. आता कोविडच्या काळामध्ये आपण 10,000वर कैद्यांची मुक्तता केली. एकट्या पुण्यामध्ये आपण 269 कैद्यांची मुक्तता त्यावेळी केली, जे कैदी जेलमध्ये होते. यातले 72 कधी परतलेच नाही. आणि त्यानंतर आता लक्षात येत आहे की अनेक गुन्ह्यांमध्ये ते आरोपी म्हणून सापडत आहेत. 8 लोक तर मोकाचे आरोपी सापडले की ज्यांनी पुन्हा त्या ठिकाणी येऊन गुन्हे केले, काही गँगचे सदस्य झाले. आणि म्हणून मला असं वाटतं की गुन्हेगारांच्या संदर्भात आपण मानव अधिकाराचं हनन होणार नाही बघितलं पाहिजे, पण फार संवेदना दाखवून त्या ठिकाणी त्याचा काही उपयोग होतो असं मला वाटत नाही. आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगू इच्छितो की या संदर्भात गुन्हेगारीच्या आकडेवारीमध्ये मी फार जाणार नाही. मी त्या दिवशी इतकी आकडेवारी सांगितली, पण कधी कधी नानाभाऊ काय होतं, काही विद्यार्थी असे असतात की ज्यांना फारच समजावं लागतं, वारंवार सांगावं लागतं, तेच ते प्रश्न विचारतात. मग शेवटी आपल्याला कंटाळा आला तरी तेच ते उत्तर द्यावं लागतं. त्यामुळे लोकसंख्येच्या अनुसार महाराष्ट्र देशामध्ये गुन्हेगारीत 8वा आहे, तो दुसरा नाही. दिल्ली, केरळ, तेलंगणा अशी अनेक राज्य आपल्या आधीच्या श्रेणीत आहेत. आणि शहराच्या बाबतीतही मी त्या दिवशी सांगितलं की पहिल्या 10 मध्ये किंवा पहिल्या 15 मध्ये आपलं एकही शहर नाही. टेक्निकली नागपूर शहर 6व्या नंबरवर दिसतं, पण त्याच्यामध्ये ग्रामीणचा भाग जो आलेला आहे तो ते गृहीत धरत नाहीत. तो जर भाग ग्रामीणमध्ये पकडला तर तो 27व्या क्रमांकावर वगैरे ते जातं. पहिल्या 15 मध्ये मुंबई 15व्यावर आहे आणि पुणे 18व्यावर आहे. त्याच्यामुळे अशी काही परिस्थिती नाही. देशातल्या मेट्रोपोलिसमध्ये किंवा प्रमुख शहरांमध्ये उत्तम कायदा आणि सुव्यवस्था असलेली आपली राज्यातली शहरं आहेत. याचा अर्थ सगळं आलबेला असं मी म्हणणार नाही, गुन्हे घडतायत, पण शेवटी देशाच्या तुलनेत महाराष्ट्र कुठेतरी पुरोगामी, महाराष्ट्रात काय चाललंय वगैरे जे तुम्ही विचारता, म्हणून मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं. 2024 मध्ये
83,037 गुन्हे घडले हे आमच्या प्रभूसाहेबांनी सांगितलं, पण हे सांगताना ते विसरले की हे 2023च्या तुलनेत 2,586 कमी आहेत, ते अधिक नाही आहेत. आणि त्याच्यामध्ये जे काही अनेक मेजर अशा प्रकारचे हेड आहेत त्याच्यामध्ये गुन्हे कमी झालेले आहेत. आता हत्यार कायदा असेल किंवा अंमली पदार्थाचा कायदा असेल, दारूबंदी असेल, याच्यात गुन्हे वाढले आहेत, कारण याच्यावर आपण झिरो टॉलरन्स मोडमध्ये चाललेलो आहोत आणि मोठ्या प्रमाणात त्याच्यावर कारवाई करतो आहोत आणि म्हणून त्यातले गुन्हे जे आहेत ते वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात. जवळपास या ठिकाणी आपण 808 बंदुका जप्त केलेल्या आहेत, 2600हून अधिक कारतूस जप्त केलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात मोकाची कारवाई देखील केलेली आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर जवळपास 2022 पासून तर 2024 पर्यंत 600 लोकांवर मोकाची कारवाई ही या ठिकाणी आपण केली आहे. अपराध सिद्धीचा दर, काल एक चांगलं डॉक्युमेंट आमच्या जयंतरावने दाखवलं आणि ते ऑथेंटिक डॉक्युमेंट आहे, ते चुकीचं डॉक्युमेंट नाही आहे, की काही जिल्ह्यांमध्ये, पण त्याच्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर 8 जिल्हे असे आहेत की ज्या जिल्ह्यांमध्ये मागच्या वेळी 36% होतं, आता 35.5% आहे, 33% होतं, 31%. तर एवढा डिफरन्स हा कमी अधिक येत असतो. 3 जिल्हे असे आहेत की ज्याच्यामध्ये थोडा मेजर फॉल आहे, 8 जिल्हे असे आहेत की ज्यांनी खूप इम्प्रूव्हमेंट केलेली आहे. त्यामुळे आपण ते लक्षात आणून दिलेला आहे, तो आमचाच अहवाल आहे. त्या जिल्ह्यांमध्ये आम्ही निश्चितपणे इम्प्रूव्हमेंट करू. पण मला हे सांगताना आनंद वाटतो की 2009 ते 2014 या संपूर्ण कालावधीमध्ये महाराष्ट्राचा रेट ऑफ कन्व्हिक्शन हा 9% होता. 100 अपराधी पकडले तर 9 लोकांना शिक्षा व्हायची. 2014 पासून आपण तो इम्प्रूव्ह करत सुरू केला आणि आज तो 50%वर गेलेला आहे. आता 50% अपराधी जर 100 अपराधी पकडले तर 50ला शिक्षा होते आणि BNS कायद्यामुळे हा अजून वाढेल अशा प्रकारची आता अपेक्षा आहे. त्यामुळे या संदर्भात आपण जवळपास मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे हे मला या ठिकाणी सांगायचं आहे. महिलांविरुद्धचे जे गुन्हे आहेत याच्यामध्ये गुन्हे उघडकीस येण्याचं प्रमाण हे 93.72% झालेलं आहे आणि बलात्काराचे गुन्हे उघडकीस येण्याचं जे प्रमाण आहे ते 98.59% या ठिकाणी झालेलं आहे. आणि 24 मधल्या जर आपण बलात्काराच्या घटना बघितल्या तर 99.98% आरोपी हे ओळखीचे आरोपी आहेत, केवळ 0.42% आरोपी अनोळखी आरोपी आहेत. त्यामुळे समाजामधली विकृती जी आहे ही विकृती याच्यामध्ये आपल्याला दिसते. पण समाधान एवढंच आहे की आता ही विकृती असतानाही समाज आपल्या महिलांना दाबत नाही आहे. तक्रार करू नका, घरचे लोक आहेत, ओळखीचे लोक आहेत, बदनामी होईल, लग्न होणार नाही, या सगळ्या गोष्टीतनं हळूहळू समाज बाहेर पडतोय आणि ओळखीच्या आणि नातेवाईकांच्या विरुद्ध तक्रारी सुरू झाल्यामुळे आता या बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. पण हे देखील अतिशय दुःखद आहे की 99.58% आरोपी हे जवळचे, ओळखीचे आणि नातेवाईक आहेत. ही देखील अतिशय मला असं वाटतं वाईट अशा प्रकारची परिस्थिती आहे. बलात्काराच्या प्रकरणामध्ये 60 दिवसामध्ये त्याची निर्गती व्हावी अशा प्रकारचं एक केंद्र सरकारने देखील आपल्याला सांगितलं. 2020 पर्यंत हे प्रमाण आपलं 45% होतं. 2024 मध्ये हे प्रमाण 94.1% आहे. म्हणजे बलात्कारांच्या घटनेमध्ये 2 महिन्याच्या आत आपली चार्जशीट आता 94% प्रकरणात जाते आहे आणि पुढच्या काळात ती 100% प्रकरणांमध्ये जाईल असा आमचा प्रयत्न असेल. आणि यासोबत मी परवा देखील सभागृहात सांगितलं की 48 तासामध्ये कन्व्हिक्शन हा एक आपण त्या ठिकाणी रेकॉर्ड केलेला आहे. आता एक अजून माझ्याकडे घटना आली आहे 4 दिवसात कन्व्हिक्शनची. हळूहळू हे जे काही बलात्काराचे गुन्हे आहेत याच्यामधलं कन्व्हिक्शन हे वेगानं झालं पाहिजे. किमान त्यातले जे गंभीर गुन्हे आहेत त्याच्यामध्ये अतिशय वेगानं ते झालं पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे. या संदर्भात प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला पोलीस कक्ष केलाय. आयुक्तालय आणि अधीक्षक पातळीवर महिला सुरक्षा समिती केली आहे. दामिनी पथक, निर्भया पथक, भरोसा सेल असे विविध उपक्रम केले आहेत. आणि वेगवेगळ्या प्रकारे हे लिव्ह इन रिलेशनशिप मधनं जी काही फसवणूक होते आहे त्या संदर्भातही मोठ्या प्रमाणात आपण समाज प्रबोधन करतोय. ऑपरेशन मुस्कानच्या माध्यमातून 38,910 बालकांची
आपण त्या ठिकाणी सुटका केलेली आहे. डायल 112 याची प्रगती अतिशय चांगली आहे आणि मी त्या दिवशी देखील सांगितलं की डायल 112 मध्ये जो रिस्पॉन्स टाइम आपण सांगतो हा अंदाजे नाही, हा रेकॉर्डेड टाइम आहे. फोन आल्यापासून तिथे पोहोचल्यापर्यंत कंप्लीट मुवमेंट डिजिटाइज आहे आणि या मुवमेंटमध्ये 2022 साली आपला ओव्हरऑल रिस्पॉन्स टाइम होता 15.41. तो 2023 साली झाला म्हणजे 15 मिनिटं 41 सेकंद कॉल आल्यापासून ॲव्हरेज पोचायला लागायचे. पूर्वी आपण बघायचो की हिंदी पिक्चरमध्ये सगळा गुन्हा घडल्यावर सगळं संपल्यावरच पोलीस पोचायचे. आता ती परिस्थिती नाही आहे. 2022 मध्ये 15 मिनिटं 41 सेकंदात पोलीस पोचत होते. 2023 मध्ये तो 15 मिनिटावरून 8 मिनिटं 32 सेकंदावर आला आणि 2024 मध्ये आपला रिस्पॉन्स टाइम झालेला आहे 6 मिनिटं 34 सेकंद. आव्हाड साहेब आलेले आहेत, थोडे उशिरा आलेले आहेत. आणि आता देशामध्ये या बाबतीत बोलू नका. तेलंगणा राज्य पहिल्या क्रमांकावर आहे, पण यावर्षी 2025 मध्ये आपण रिस्पॉन्स टाइम मध्ये तेलंगणाला मागे टाकू. आपण जवळपास आपल्या 3-3.5 हजार जी काही आपली वाहनं आहेत याच्यावर मोबाईल डिव्हाइस टर्मिनल आणि जीपीएस लावलेला आहे. त्यामुळे सगळी मुवमेंट डिजिटली ही आपण या ठिकाणी ट्रॅक करतो. सायबरच्या संदर्भातले विषय मांडण्यात आले. सायबर इंटेलिजन्स युनिटची स्थापना या ठिकाणी आपण केली. 50 सायबर पोलीस स्टेशन्स केले, 51 सायबर लॅब्स आपण केल्या आणि सायबर हेल्पलाईन आणि पोर्टलच्या माध्यमातून 441 कोटी रुपये गोठवून आपण त्या ठिकाणी लोकांना मदत केली. आता आपल्याला कल्पना आहे की सायबर सुरक्षेकरता आपण सायबर गुन्हे सुरक्षा महामंडळ तयार केलेलं आहे. हे महामंडळ इतर राज्यांमध्ये जाऊन काम करणार आहे, पण आपल्या राज्यामध्ये या महामंडळाला 1945 1945 हा नंबर मिळालेला आहे. सायबरच्या संदर्भातली कुठलीही तक्रार आता 1945 वर आपल्याला करता येईल आणि त्यातनं तात्काळ आपल्याला रिस्पॉन्स मिळेल. सोशल मीडियावरच्या फेक न्यूजच्या संदर्भात देखील मोठ्या प्रमाणात आता आपण कारवाई त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. राज्यामध्ये ड्रग्सच्या संदर्भात आपण नवीन अँटी नार्कोटिक सेल तयार केला, ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात स्टाफ देखील आपण मंजूर केलेला आहे. आणि 2022 मध्ये 23 मध्ये आणि 24 मध्ये आपण ज्या कारवाया केल्या याच्यामध्ये 10,467 कोटीचे ड्रग्ज हे आपण त्या ठिकाणी पकडलेले आहेत. पण अजूनही याच्यामध्ये खूप काम करण्याची आवश्यकता आहे. याची झिरो टॉलरन्स पॉलिसी आम्ही करतोय आणि एक आमचा प्रयत्न आहे की पुढच्या काळामध्ये शाळा कॉलेजेसमध्ये अँटी नार्कोटिक क्लब तयार करायचे की ज्याच्यामध्ये मुलंच पुढाकार घेतील आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करतील आणि या क्लब्सच्या माध्यमातून इंटेलिजन्स देखील आम्ही जमा करू. या क्लबशी पोलीस संपर्कात राहतील. त्यामुळे त्यांची नावं न येता जर कोणी सेवन करत असेल तर त्याला कुठे मिळत आहे, कॉलेज किंवा शाळेच्या आसपास अशा प्रकारचे ड्रग्ज मिळत आहेत का, अशा प्रकारची सगळी माहिती त्याच्या माध्यमातून मिळेल. आणि शिक्षण विभाग आणि जे विभाग शाळा चालवतात किंवा कॉलेजेस चालवतात अशा सगळ्यांना याच्यामध्ये एकत्रितपणे इन्व्हॉल्व करून विशेषतः शाळेचे आणि कॉलेजचे मुलं हे या मोहीमचा भाग होतील अशा प्रकारची एक मोठी मोहीम आम्ही हातामध्ये घेतो आहोत, ज्यातनं ड्रग्सच्या विरुद्ध आपली युवा पिढी उभी करायची आणि दुसरीकडे त्यातनं इंटेलिजन्स देखील मिळवायचा अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे. बांगलादेशी घुसखोरांच्या विरुद्ध आपण त्या ठिकाणी कारवाई सुरू केलेली आहे. 2022 साली 409 घुसखोरांना आपण अटक केली आणि आता 23 आणि 24 पर्यंत मध्ये 1290 बांगलादेशी घुसखोरांना आपण अटक केलेली आहे. आणि आता 2025च्या गेल्या 45 दिवसात 539 बांगलादेशी घुसखोरांना आपण त्या ठिकाणी अटक केलेली आहे. त्यामुळे ही कारवाई चालली आहे. यातल्या 341 घुसखोरांना आपण परत पाठवलाय, डिपोर्ट केलेला आहे. इतरांना डिपोर्ट आपल्याला लगेच करता येत नाही, कारण त्यांच्या विरुद्ध आपल्या कोर्टात केस चालली असल्यामुळे आपल्या नियमानुसार त्या कोर्ट केसचा निर्णय लागल्यानंतर त्यांना सजा झाली
तर सजा भोगल्यावर डिपोर्ट करावं लागतं, सजा झाली नाही तर ते त्यांचं ॲक्विटल झाल्यानंतर डिपोर्ट करावं लागतं. त्यामुळे ती कारवाई आपण करणार आहोत. नक्षलवादाच्या विरोधात एक निर्णायक लढाईमध्ये आपण आता पोहोचलेलो आहोत आणि गेल्या 4 वर्षामध्ये दुर्दैवाने एक आपला पोलीस शहीद झाला, पण मोठ्या प्रमाणात आपण हे जे काही नक्षलवादी आहे यांच्यावर कारवाई केली. 2024 मध्ये जवळपास 28 नक्षलवादी जे आहेत यांना आपण ठार मारलं. 19 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे. त्यातले 8 हे मोठे नक्षली आहेत ज्यांनी दलमची सुरुवात केली. असे 40 वर्ष जुने जे नक्षलवादी आहेत ते आता मोठ्या प्रमाणात आत्मसमर्पण करतायत. जवळपास या ठिकाणी मोठ्या प्रमाणात 22 नक्षलवाद्यांनी शरणागती पकडलेली आहे आणि आपला प्रयत्न आहे एक टार्गेट, फार एम्बिशियस टार्गेट देशाचे गृहमंत्री माननीय अमितभाई शाह यांनी ठेवलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला मार्च 2026 पर्यंत देशामध्ये नक्षलवादाची संपूर्ण कंबर मोडायची आहे. त्यामध्ये महाराष्ट्र अतिशय अग्रेसर आहे. आपल्याला कल्पना आहे की नक्षलवादाची कंबर आपण मोडल्यामुळेच आता गडचिरोली ही स्टील हब ऑफ इंडिया होते. मोठ्या प्रमाणात गडचिरोलीमध्ये त्या ठिकाणी गुंतवणूक येते. दुसरं, पोलीस भरतीच्या संदर्भात पुन्हा एकदा अनेकांनी त्या ठिकाणी बाब उपस्थित केली. तर आपण गेल्या 3 वर्षामध्ये 35,802 इतकी पोलीस भरती पूर्ण केली आहे. आणि नानाभाऊ, तुमच्या आकडेवारीत थोडी सुधारणा करतो. आता फक्त 10,000 पद रिकामी आहेत जे दरवर्षी होतात, म्हणजे 5-7 हजार दरवर्षी होतात. त्यामुळे पोलीस भरतीमध्ये कुठेही आपण मागे नाही. पोलीस गृहनिर्माणमध्ये देखील आपण गेल्या 10 वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम चालू केलं आणि त्यातून आता आपली जी काही ही सॅटिस्फॅक्शन लेवल आहे 47% आपण आलो आहोत. आपल्याला 60% पर्यंत पोहोचायचं आहे. जवळपास आता 11,259 घरांचं काम चाललेलं आहे. 83,538 क्वार्टर्स उपलब्ध झालेले आहेत, ऑलरेडी आहेत आणि साधारणपणे 37 अजून नवीन निविदा या आपण काढलेल्या आहेत. त्यांची कामं झाली की जवळपास आपल्याला 95,000 या ठिकाणी क्वार्टर्स हे उपलब्ध होतील. तंत्रज्ञानाची मदत आपण घेतोय. देशामध्ये CCTNS पूर्ण करणारं महाराष्ट्र पहिलं राज्य होतं. आता CCTNS 2 कडे आपण चाललो आहोत, ज्याच्यामध्ये आपण बँडविड्थ वाढवतो आहोत. याच्यामुळे देशभरातले जे काही क्राईम रेकॉर्ड्स आहेत ते कनेक्टेड झालेले आहेत. म्हणजे आज महाराष्ट्रात क्राईम करून एखादा व्यक्ती हा जर उत्तर प्रदेशात जाऊन लपला आणि तिथे त्यांनी एखादा क्राईम केला, तिथे पकडला गेला, तर आता यांचे सगळ्यांचे फिंगरप्रिंट, आणि मला सांगताना आनंद वाटतो की ही जी पद्धत आहे 2018 साली महाराष्ट्राने सुरू केली आणि केंद्र सरकारने ती स्वीकारली आणि केंद्र सरकारने स्वीकारताना महाराष्ट्राने सुरू केलं म्हणून आम्ही आता हे स्वीकारतोय. महाराष्ट्राची त्या ठिकाणी त्यांनी तारीफ केली. देशभरामध्ये आता सगळे जुने रेकॉर्ड आणि नवीन रेकॉर्ड याचं डिजिटायझेशन होत आहे. त्यामुळे कुठलाही व्यक्ती देशाच्या कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये गेला तरी देखील त्याचा रेकॉर्ड तपासता येईल आणि त्याच्यावर अन्यत्र कुठे गुन्हे आहेत हे गुन्हे देखील आपल्याला त्या ठिकाणी करता येतील. जवळपास आता याच्यामध्ये आपण 13.37 कोटी नोंदी केलेल्या आहेत. 49 लाख FIRच्या माहिती फीड केली आहे. 97 लाख अदखलपात्र गुन्ह्यांची माहिती फीड केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात आपण सिटीजन पोर्टलच्या माध्यमातून 22 सेवा देतो. त्यात 42,61,000 नागरिकांनी त्याचा लाभ घेतलेला आहे. मी जसं सांगितलं की आपण मार्वल नावाची एक व्यवस्था उभी केली आहे जी आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये काम करते आणि याच्यामध्ये आपण मार्वलच्या माध्यमातून AI पॉवर्ड ऑब्जेक्ट डिटेक्शन, AI आधारित CCTV फुटेज विश्लेषण, CDR, IPDR, TDR साठी AI पॉवर्ड चॅटबॉटचं विश्लेषण आणि स्मार्ट ऑप्टिकल कॅरेक्टर रिकॉग्निशन, म्हणजे सगळ्या पद्धतीनं आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करण्याकरता व्यवस्था आपल्याकडे उभी झाली आहे. त्या ठिकाणी कुठलं ऑब्जेक्ट डिटेक्ट करायचं असेल ते आपल्याला करता येऊ शकतं. CCTV फुटेजचं विश्लेषण आपल्याला, मी सांगितलं त्या दिवशी, अगदी 50 शहरातलं CCTV फुटेज एकत्रित दिलं तरी 15 मिनिटात आपल्याला त्याचं विश्लेषण करून मिळतं. अशा प्रकारची व्यवस्था आपण केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात कुठलंही अगदी डम डेटा आहे, 10 वर्षाचा डेटा जर आपण प्राप्त केला तर आपण 15 मिनिटात त्याचं विश्लेषण करू शकतो. अशा प्रकारची व्यवस्था आपण या ठिकाणी उभी केलेली आहे. खरं म्हणजे या निमित्ताने एका अत्यंत गंभीर प्रश्नाकडे मला या ठिकाणी जायचं आहे आणि तो म्हणजे
राज्याचे मंत्री जयकुमार गोरेजी यांच्या संदर्भात घडलेली जी घटना आहे, आपण राजकारण करतो, पण राजकारण करत असताना कोणाला जीवनातनं उठवायचं अशा प्रकारच्या हेतूनं जर त्या ठिकाणी राजकारण होत असेल तर ते राजकारण योग्य नाही आहे. आपल्याला कल्पना आहे की त्यांच्या संदर्भातली जी केस होती ती केस 16 मध्ये रजिस्टर झाली, 19 मध्ये ती संपली. खरं म्हणजे ते तेव्हा सत्ता पक्षातही नव्हते, ते आमच्यासोबत नव्हते, पण ती हरकत नाही आहे कुठेही असलं तरी. आणि त्याच्यानंतर अचानक हे उकरून काढायचं अशा प्रकारचा जो विषय झाला, आणि म्हणून मी त्यांच्या हिमतीची दाद देतो. एखादा व्यक्ती अशा परिस्थितीमध्ये आपण दोषी आहोत का नाही आहोत, बाबा हे घरच्यांना अपमान नको, समाजात अपमान नको, म्हणून अशा गोष्टी मिटवता येतील का प्रयत्न करतो. पण त्यांना लाचेची मागणी झाल्यानंतर की आम्हाला हे प्रकरण मिटवायचं, त्यांनी हा निर्णय घेतला की मी या प्रकरणात दोषी नाही, मला कोर्टाने त्यात सोडलेलं आहे. त्यामुळे त्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार केली. तक्रार केल्यानंतर ट्रॅप लावला. ट्रॅप लावून सगळं कन्व्हर्सेशन हे त्या ठिकाणी टेप झालं, सगळी मागणी टेप झाली. अनेक कन्व्हर्सेशन्स आहेत जे सगळे त्या ठिकाणी पूर्णपणे टेप केलेले आहेत. आणि हे टेप झाल्यानंतर मग ज्यावेळेस पोलीस विभागाची खात्री पडली की मागणी योग्य, म्हणजे मागणी केलेली आहे, तक्रार योग्य आहे, त्यावेळी पोलिसांनी सापळा रचला आणि प्रत्यक्ष त्या ठिकाणी हँडओव्हर करताना कॅश त्या आरोपीला पकडण्यात आलेला आहे. त्यामुळे हा ब्लॅकमेलिंगचाच प्रकार होता. अशा प्रकारचं ब्लॅकमेलिंग नेत्यांच्या विरुद्ध कोणी करेल आणि आपणही त्याला हवा देण्याचा प्रयत्न करू. शेवटी त्यांच्याही घरी 22 वर्षाची मुलगी आहे, त्या मुलीवर त्याचा काय परिणाम होत असेल याचाही विचार आपल्याला केला पाहिजे. आणि म्हणून मला याच्या पलीकडे जरा अधिक जयंतराव गंभीर प्रकरण मांडायचं आहे. म्हणजे याच्यामध्ये तर 3 तक्रारी झाल्या आणि या तक्रारींमध्ये असं लक्षात आलं की एक नेक्सस होतं. ही जी काही महिला आहे, त्यानंतर तुषार खरात नावाचा एक तथाकथित यूट्यूबर आहे तो, आणि असे काही लोकांचे नेक्सस आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालं. याच्यामध्ये 3 तक्रारी झाल्या. पहिली जयकुमार गोरेंनी केली, त्याच्यामध्ये मी सांगितलंच आहे आपल्याला की काय घडलेलं आहे. दुसरी तक्रार जी आहे ती विराज रतनसिंग शिंदे यांनी त्या ठिकाणी केली की ज्याच्यामध्ये परत अशा प्रकारचं हा जो गुन्हा आहे त्या गुन्ह्याच्या संदर्भातली आहे. आणि तिसरी तक्रार तळबीड पोलीस स्टेशनमध्ये उमेश मारुती मोहिते यांनी केली. कारण ही जी महिला आहे ही सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्याची आहे वगैरे अशा प्रकारचा जो खोटा प्रचार करण्यात आला त्याच्या विरुद्ध ही तक्रार त्याच ठिकाणचे उमेश मोहिते यांनी केली. आणि एक तक्रार फिर्यादी शेखर पाटोळे यांनी केली की ज्या तक्रारीमध्ये त्या ठिकाणी 2 इसमांनी त्यांना लाथाबुक्क्याने मारून हार्ड डिस्क हिसकावून घेतली वगैरे अशा प्रकारच्या 4 तक्रारी या ठिकाणी झाल्या. आणि मग याच्यामध्ये 3 लोकांना अटक झालेली आहे. एक ती महिला आहे, दुसरा हा रिपोर्टर तुषार खरात आहे आणि तिसरा एक अनिल सुभेदार आहे. आता या सगळ्यांचं जे काही या सगळ्यांनी मिळून हा कट रचला, याचे सगळे पुरावे सापडले. यांचे व्हॉट्सअप कन्व्हर्सेशन सापडलेले आहेत, यांचे 150 फोन आहेत, ते फोन सगळे सापडलेले आहेत. आणि कशा प्रकारे कट रचला हे लक्षात आलेलं आहे. पण दुर्दैवाची गोष्ट पुढची आहे. आणि ती गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये थेट या सगळ्यांशी पूर्णपणे संपर्कात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लोक दिसतात. पुराव्यानिशी सांगतो, पुराव्यानिशी या ठिकाणी प्रभाकरराव देशमुख थेट याच्यामध्ये 100 वेळा या 3 आरोपींशी बोललेले आहेत आणि व्हिडिओज त्यांच्याकडे गेले आहेत, त्यांच्याकडनं उत्तर आलेलं आहे. पण त्याहीपेक्षा मला जसं वाईट वाटतं, मी काही त्यांच्यावर आरोप करत नाहीये, पण त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे. ते म्हणजे
आदरणीय सुप्रियाताई सुळे आणि या सभागृहाचे सदस्य श्री रोहित पवार यांचे कॉल्स तुषार खरात आणि यांच्या विरुद्ध जे व्हिडिओ केलेले आहेत ते व्हिडिओ केल्यानंतर त्यांनी यांना पाठवले आहेत. पण उत्तर मी तुमच्यावर आरोपच केलेला नाही. आता याची चौकशी होईल. पण कुठेतरी हे चाललं काय आहे? आम्ही एखाद्याला आपण राजकीय शत्रू नाही आहोत, आपण राजकीय विरोधक आहोत. पण अशा प्रकारे कोणाला जीवनातनं उठवून टाकायचं, अशा प्रकारची कॉन्स्पिरसी जर या ठिकाणी होत असेल तर हे चुकीचं आहे. आणि म्हणून 100% सगळ्यांनीच लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे याच्यात मी आपल्याला एक अजून विनंती करणार आहे. ती विनंती अशी आहे की मला असं वाटायला लागलं की अलीकडच्या काळामध्ये आपली जी हक्कभंग समिती आहे किंवा हक्कभंगाची व्यवस्था आहे ही टुथलेस झाली आहे. त्याला आता नखच उरले नाही. कारण ती माणसं रोज सभागृहाचा अपमान करतात, रोज सभागृहाच्या विरोधात बोलतात, रोज मंत्र्यांनी सभागृहामध्ये फ्री अँड फेअर काम करू नये असा त्यांच्यावर दबाव यावा अशा प्रकारचं वर्तन करतात आणि काहीच होत नाही. कसं चालेल? शेवटी या सभागृहाचा काही सन्मानच राहिला नाही. आता आपण काल या सभागृहामध्ये, दोन्ही सभागृहांमध्ये शिंदे साहेबांच्या विरुद्ध जे अतिशय खालच्या दर्जाचं वक्तव्य झालं किंवा कविता झाली त्या संदर्भात आपण इतकी चर्चा केली, सभागृहाने त्याच्यावर आपलं मत व्यक्त केलं आणि याच सभागृहाला डिवचण्याकरता पुन्हा उद्धव ठाकरे गटाच्या एक नेत्या तीच कविता वाचतात. याचा अर्थ काय आहे? तुम्ही इथे बसलेले जे 288 लोक आहेत तुमची काही औकात नाहीये, हा त्याचा अर्थ आहे. हा प्रश्न माझा नाही आहे किंवा त्या कोणी मोठेही नाही आहे किंवा त्यांना शिक्षा करावी अशी माझी अपेक्षाही नाही आहे. पण कुठेतरी या सभागृहाचा काही सन्मान आहे, या सभागृहात बसणाऱ्यांचा काही सन्मान आहे. इकडे संविधानाच्या बाता मारायच्या आणि तिकडे संविधानाने तयार केलेल्या सभागृहाचा रोज अपमान करायचा, सकाळी 9 वाजता भोंगा वाजवून या सभागृहाबद्दल काही बोलायचं. मी आपल्यावर सोडतो अध्यक्ष महोदय, आपण आमचे कस्टोडियन आहात. पण मला असं वाटतं की कुठेतरी मला आठवतं या सभागृहाने हिम्मत करून सनदी अधिकाऱ्याला देखील जेलमध्ये टाकलेला आहे जयंतराव. या सभागृहामध्ये अनेक लोक मी बघितलेले आहेत, याच दारामध्ये राजदंड लावून उभे राहून त्यांना रिप्रिमांड आपण केलेला आहे. कुठे गेलं ते सभागृह? असं आहे की आमच्या वैयक्तिक अपमानाकरता कधी या सभागृहाचा उपयोग करू नका. तो होत असेल तर तो अतिशय चुकीचा आहे. आम्हाला जे प्रिव्हिलेजेस दिलेले आहेत ते या सभागृहात काम करण्याकरता दिले आहेत. मला एखाद्या माझ्या ड्रायव्हरने काहीतरी केलं म्हणून, मला पोलीसवाला उलट बोलला म्हणून याकरता नका करू. पण ज्यांनी सभागृहाचा अवमान होतोय, सभागृहाला कमी लेखण्याचा प्रयत्न होतोय, त्याच्यावर मात्र कडक कारवाई झाली पाहिजे ही माझी खरोखर या ठिकाणी अपेक्षा आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, या निमित्ताने मी आपल्याला ही विनंती करतोय. आपल्याला कल्पना आहे की काही विषय निश्चितपणे या ठिकाणी आले की ज्या विषयांच्या संदर्भात बोललं गेलं. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या संदर्भातला जो विषय या ठिकाणी आला, आता याच्यामध्ये पोस्टमार्टम रिपोर्ट हा वेगळा आहे. पोस्टमार्टम ज्यावेळेस आपण करतो त्यावेळी आव्हाड साहेब विसेरा हा प्रिझर्व करतो. पोस्टमार्टमचा रिपोर्ट हा बाह्य जे काही ते हे असतात आणि जे काही आतल्या पार्ट्स पाहतात त्याच्या आधारावर केला जातो आणि त्याचा अंतिम रिपोर्ट हा विसेराच्या आधारावर येतो. आता विसेराचा जो रिपोर्ट आलेला आहे तो रिपोर्ट आणि पोस्टमार्टम रिपोर्ट याच्यामध्ये विसंगती आहे.
तथापि या ठिकाणी जोपर्यंत जस्टिस अचलिया कमिटी आतापर्यंत ज्यांनी या संदर्भातले रिपोर्ट दिले तरी पोस्टमॉर्टम रिपोर्टचा आधार घेतला, कोणी विसेराचा आधार घेतलेला नाही. पण जस्टिस अचलियांची समिती आपण या ठिकाणी नेमलेली आहे आणि जस्टिस अचलियाच्या समितीला आपण या संदर्भातली टर्म्स ऑफ रेफरन्स दिलेल्या आहेत. मी आपल्याला सांगतो, निश्चितपणे जर याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूच्या संदर्भात पोलिसांच्या मारहाणीत तो मृत्यू झाला किंवा त्याच्यामुळे तो मृत्यू झाला असं अचलिया कमिटीच्या रिपोर्टमध्ये आलं तर व्हिसेरात काय आहे हेही बाजूला ठेव आणि त्या पोलिसांवर कारवाई केली जाईल. आता आपण तुम्हाला माहिती आहे यामध्ये पोलीस निरीक्षक आणि 4 लोकांना ऑलरेडी सस्पेंड केलेलं आहे. पण जर अचलिया कमिटीने सांगितलं तर मनुष्यवधाचा गुन्हा देखील त्यांच्यावर दाखल केला जाईल. आता त्यातला प्रश्न एवढाच आहे की व्हिसेरा आणि मूळ रिपोर्ट याच्यामध्ये विसंगती आहे. बीड मधला आपल्याला प्रकरण माहिती आहे. या संदर्भात पोलिसांनी विशेषतः सीआयडीचं मी अभिनंदन करेन की सीआयडीने अतिशय आधुनिक तंत्रज्ञान याच्यामध्ये वापरलं. ज्या ठिकाणी जे सीडीआर वगैरे किंवा जो काही डेटा होता हा डिलीट केलेला डेटा होता, डेटा नव्हता. पहिल्यांदा फोन शोधून काढले, शोधून काढलेल्या फोनमधनं डिलीट झालेला डेटा हे नवीन तंत्रज्ञान वापरून ते रिट्रीव्ह केलं आणि त्यातनं खऱ्या अर्थानं ही केस अतिशय फुलप्रूफ अशा प्रकारची केस झाली आहे. मी या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो की यातले जे गुन्हेगार आहेत ज्यांनी अतिशय निगरूणपणे संतोष देशमुख यांची हत्या केली आहे, या गुन्हेगारांना जी सर्वोच्च शिक्षा आहे ती होईल याकरता सगळे प्रयत्न राज्य सरकारच्या वतीनं केले जातील हे देखील या निमित्ताने मी सांगतो. खरं तर अक्षय शिंदे याच्या संदर्भात आपण याच्या आधीच मी बोललो आहे, त्यामुळे आता पुन्हा त्याच्यावर मी बोलत नाही. नागपूर दंगल प्रकरणावर देखील मी यापूर्वी पूर्ण निवेदन या ठिकाणी केलेलं आहे. पण आता एवढंच सांगतो की 107 आरोपी याच्यामध्ये पकडलेले आहेत. त्यातले 12 आरोपी हे ते आरोपी नाही म्हणतायत त्यांना, ते विधी संघर्षित बालक असल्यामुळे त्यांना अटक करण्यात आलेले नाही, इतरांना अटक करण्यात आले. प्रशांत कोरटकरचा विषय मी सांगितलाय. हा जो विक्रम गायकवाड यांचा विषय आपण मांडला हा ऑनर किलिंगचा विषय नाहीये. या विषयामध्ये आपण जर बघितलं तर या विक्रम गायकवाड यांना हा जो काही अनुज मल्हारी चव्हाण आहे यांनी हात उसने पैसे दिलेले होते आणि त्या पैशातनं हा व्यवहार झाला. त्याचा इंटरकास्ट मॅरेज झाला पण त्या मॅरेजचा या पूर्ण याच्याशी कुठलाही संबंध नाहीये. या संदर्भात पूर्ण सगळे पुरावे आलेले आहेत आणि हा पैशांच्या देवाणघेवाणीवरनं त्यांचा तो दुर्दैवी खून त्या ठिकाणी झालेला आहे. आणि राज्यामध्ये एकूण 2024 मध्ये 3 घटना ऑनर किलिंगच्या झाल्या ज्या 23 पेक्षा कमी आहेत. त्यामुळे घटना त्या वाढतायत असं म्हणणं काही योग्य होणार नाही. हुक्का पार्लरच्या संदर्भात आता सकाळीच आपण त्या संदर्भात आपल्या प्रश्नोत्तर या तासात भरपूर चर्चा केली असल्यामुळे आपण त्याच्यात लक्ष देऊ. दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल घोटाळा हा खरोखर मला असं वाटतं की अतिशय ज्याला म्हणतात म्हणजे शब्द योग्य नाही पण गमतीशीर आहे की काही व्यक्ती नुसता नाव वापरून वेगवेगळ्या राज्यांना देखील गंडवू शकतात. त्याचा हा एक उत्तम नमुना आहे की यांनी असा आव आणला की जणू काही हा दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल हा अधिकृतच सोहळा आहे आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन त्यांच्याशी त्यांनी पार्टनरशिप केली आणि त्यातनं पूर्ण घोटाळा केला. आता दोन्ही आरोपी पकडलेले आहेत, त्यांचे खाते गोठवण्यात आलेले आहेत आणि त्यावर कारवाई ही चाललेली आहे. अध्यक्ष महोदय, या निमित्ताने महसूल विभागाच्या संदर्भात देखील चर्चा झाली आणि वाळू चोरट्यांचा विषय बऱ्याच लोकांनी या ठिकाणी मांडला. वाळूच्या संदर्भात एक नवं धोरण हे अगदी अंतिम टप्प्यात आहे. पुढच्या आठवड्यात कधीही हे धोरण या ठिकाणी आपण जाहीर करतो. हे धोरण करत असताना 2 प्रयत्न आपण केले आहेत की वाळू तस्करीला
त्या ठिकाणी इन्सेंटिव्ह मिळू नये, नाही ते करणं परवडू नये, अशा पद्धतीनं या धोरणाची आखणी आपण करतो. आणि कालच धोरण होतपर्यंत आपल्या ज्या विविध घरकुलाच्या योजना आहेत, प्रधानमंत्री आवास योजना असेल किंवा इतर योजना असतील राज्याच्या, या सगळ्या योजनांच्या जे आपले लाभार्थी आहेत त्यांना वाळू मिळाली पाहिजे या संदर्भात माननीय महसूल मंत्र्यांनी कालच त्याचा निर्णय घेतलेला आहे. एक जालन्याचा विषय खोतकर साहेब आपण मांडला होता की ज्याच्यामध्ये कोणाचाही जमिनी कोणाचे नावावर झालेले आहेत. खरं म्हणजे या ठिकाणी जालना शहरातील सर्वे क्रमांक 553, 58, 59, 60 या सर्वे नंबरमधील खरेदी विक्री व्यवहार, नवीन लेआउट मान्यता, फेरफार नोंद अशा संदर्भात विभागीय आयुक्त यांचा अहवाल व फाटक कमिशनच्या शिफारसी अंतिम होईपर्यंत या सगळ्या सर्वे नंबरमधील सगळ्या व्यवहारांना स्थगिती देण्यात आलेली आहे. त्यामुळे त्या संदर्भात जेव्हा अंतिम अहवाल येईल त्यानंतरच त्या संदर्भातली पुढची कारवाई ही केली जाईल. कुठे साहेब स्वस्त दराने रेती मी ऑलरेडी सांगितलेलं आहे, ते नवीन धोरण आपलं येतं आहे. आणि त्यासोबत मीरा भाईंदरचं एक इस्टेट इन्व्हेस्टमेंट कंपनीचा विषय, नानाभाऊ इस्टेट इन्व्हेस्टमेंट कमिटीचा एक विषय आपण मांडलेला आहे. या संदर्भात एक कमिटी आपण तयार केली होती. त्या कमिटीने 2024 साली आपल्याला ऑलरेडी एक अहवाल दिलेला आहे. त्या अहवालाच्या अनुषंगाने इनिशियली आता आपण असा निर्णय घेतलेला आहे की आतापर्यंत असं होतं की इस्टेट इन्व्हेस्टमेंटची एनओसी मिळाल्याशिवाय आपण पुढचं काही करत नव्हतो. आता इस्टेट इन्व्हेस्टमेंटच्या एनओसीला अधीन राहून आपण सगळ्या प्रकारच्या परवानग्या देतो. इस्टेट इन्व्हेस्टमेंटची एनओसी याकरता घ्यावी लागते की त्या संदर्भात कोर्टात केस चाललेली आहे, कोर्टाने एक निकाल दिलेला आहे. परंतु त्याही संदर्भात आता वरिष्ठ आपल्या सचिवांना सांगितलेलं आहे की या केसचा फॉलोअप करून आणि या ठिकाणी ही केस निकाली काढणं आणि हा स्टे त्या ठिकाणी हटवणं या संदर्भातले निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे निश्चितपणे हा जो काही विशेषतः मीरा भाईंदरच्या लोकांना इस्टेट इन्व्हेस्टमेंट कंपनीचा जो जाच आहे त्यातनं आमचे नरेंद्र मेहता देखील सातत्याने मागणी करत असतात, त्यातनं सोडवण्याकरता आपण निश्चितपणे प्रयत्न करू. शेतमालाच्या भावाच्या संदर्भात या ठिकाणी आपण सांगितलं, आपल्या सर्वांना कल्पना आहे की केंद्र सरकारने आता कांद्यावरची 20% जी काही ड्युटी होती ती हटवली आहे. आणि ड्युटीच्या काळातही सगळ्यात महत्वाचं आहे की कांदा स्थिरीकरण योजना आपण राबवली आणि रबी हंगामामध्ये रबी 24 मध्ये नाफेडकडनं 2,22,331 मेट्रिक टन तर एनसीसीएफ कडनं 2,42,136 मेट्रिक टन असं 4,46,967 मेट्रिक टन कांद्याची खरेदी ही आपण त्या ठिकाणी केलेली आहे. आणि आता मला असं वाटतं की हा निर्णय झाल्यामुळे सातत्याने आम्ही केंद्र सरकारला विनंती करत होतो आणि केंद्र सरकारने ती विनंती मान्य केली, त्याबद्दल मी केंद्र सरकारचे आभार मानतो. कापसाच्या संदर्भात आपल्याला कल्पना आहे की 7,121 रुपये मध्यम धाग्याकरता आणि 7,521 रुपये प्रति क्विंटल लांब धाग्याकरता असे दर निश्चित केले आहेत, जे गेल्या हंगामापेक्षा 501 रुपये जास्त आहेत. 18 मार्च 25 पर्यंत 143.81 लाख मेट्रिक टन कापूस खरेदी आपण केली आहे आणि याचे 10,660 कोटी रुपये ऑलरेडी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी दिलेले आहेत. आता प्रामुख्याने 19 जिल्हे महत्वाचे आहेत, त्या जिल्ह्यांमध्ये ही कापूस खरेदी चाललेली आहे. 30 नवीन केंद्र उघडण्याच्या संदर्भात आपण त्या ठिकाणी विनंती केलेली आहे आणि ते देखील आपण लवकरच उभारू. सोयाबीनच्या संदर्भात आपल्याला कल्पना आहे की सोयाबीनमध्ये आपण ती जी काही खरेदी केली, फक्त महाराष्ट्राला 2 वेळा मुदतवाढ देण्यात आली आणि त्या माध्यमातून मला हे सांगितलं पाहिजे की संपूर्ण देशात जेवढी खरेदी झाली त्याच्या 126% खरेदी एकट्या महाराष्ट्राने केली. म्हणजे देशात 8,77,000 टन झालं आणि एकट्या महाराष्ट्रात 11,21,000 टन. गेल्या 12 वर्षात महाराष्ट्राने जेवढी खरेदी केली त्याची एकूण बेरीज केली तरी त्यापेक्षा जास्त खरेदी या एका वर्षात महाराष्ट्राने या संदर्भात केलेली आहे. तुरीच्या संदर्भात 7,550 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव हमी भाव दिलाय. 550 रुपये तो मागील वर्षीपेक्षा अधिक आहे आणि साधारणपणे त्या संदर्भात आपली जे मार्केट इंटरव्हेन्शन 25% खरेदी अशा प्रकारची जी योजना आहे त्यात खरेदी सुरू झालेली आहे. त्यामध्ये
जवळपास 2,97,430 मेट्रिक टन खरेदीची व्यवस्था आपण उभारलेली आहे. नाफेडकडनं 459, NCCF कडनं 160 अशा 619 खरेदी केंद्रांची सुरुवात झालेली आहे. तिथे खरेदी प्रक्रिया सुरू आहे. 66,572 शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे आणि 1,12,863 क्विंटल एवढी तूर आपण ऑलरेडी खरेदी केली आहे. हरभऱ्याकरता 5,650 प्रति क्विंटल इतका हमीभाव जाहीर झाला आहे आणि 24 मार्च 2025 पासून आता त्याच्या नोंदणीची प्रक्रिया आपण प्रारंभ केली आहे. मला सांगताना आनंद वाटतो की याही वर्षी धान उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याकरता आपल्या सरकारने 24-25 करता धान उत्पादक शेतकऱ्याला 2 हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी 20,000 रुपये बोनस देण्याचा निर्णय घेतलेला आहे. 1,800 कोटी रुपये याला लागणार आहेत आणि या निमित्ताने शेतकऱ्यांच्या पाठीशी आपलं सरकार हे उभं आहे. खरं म्हणजे एक अतिशय दुर्दैवी घटना आपल्याकडे झाली ती म्हणजे कैलास नांगरे या पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांची आत्महत्या. त्यांची मागणी होती की संत चोखामेळा सागर प्रकल्पातील शिल्लकचे पाणी हे खडकपूर्णा नदीत सोडले जाणारे पाणी जलसंधारण विभागातील शिवणी आरमाळ येथील लघु प्रकल्प डाव्या कालव्याद्वारे सोडावे. आता याच्यामध्ये मुळातच त्यांची जी मागणी होती ती जागा कॅचमेंट एरियापासून 8 किलोमीटर दूर होती आणि आताच हे जे काही पाणी उपलब्ध आहे हे तुटीचं आहे. म्हणजे या ठिकाणी 19,000 हेक्टरला सिंचन मिळेल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून हा प्रकल्पाची सुरुवात झाली. कॅचमेंट एरियामध्ये 19,000च्या ऐवजी 7,000 हेक्टरलाच केवळ सिंचन मिळत आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तूट आहे आणि ही तूट असताना 8 किलोमीटर दूर ते पाणी नेणं हे शक्य नव्हतं. या संदर्भात यापूर्वी देखील 3 वेळा त्यांनी आंदोलन केलं, त्यांच्याशी चर्चा झाली, त्यांचं समाधान झालं. आताही ते त्या ठिकाणी उपोषणाला बसले. पालकमंत्र्यांनी जाऊन उपोषण सोडवलं आणि उपोषण सुटल्यानंतर त्यांनी ते मान्यही केलं. त्यांना हे आश्वासन देण्यात आलं की हे पाणी पोचू शकत नाही, पण वैनगंगा नळगंगा प्रकल्पामुळे अधिकचं पाणी जे मिळणार आहे ते पाणी आपल्या भागात येणार आहे, त्याच्यामुळे त्यावेळेस तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. आता कॅचमेंट एरियातच पाणी नाही तर 8 किलोमीटर दूर हे पाणी नेता येत नाही. त्यांनी तसं मान्यही केलं, पण दुर्दैवाने त्यानंतर त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली, त्यांनी आत्महत्या केली. त्याच्यामध्ये त्यांनी 3-4 गोष्टी लिहिल्या. त्यात एक त्यांनी आव्हान केलं आहे की आमच्या भागामध्ये पाण्याची समस्या आपण सोडवावी, आमच्या भागात पाणी आणावं. त्यामुळे आमचा प्रयत्न आहे की नळगंगा वैनगंगानी तर ते येईल, पण अजून काही पर्याय असतील तर ते पर्याय देखील आम्ही पाहतो. आत्ता तरी असे कुठलेही पर्याय हे त्या ठिकाणी दिसत नाही आहेत, त्यामुळे त्या संदर्भातली कारवाई आम्ही करू. दुसरं त्यांनी सांगितलं आहे की माझे जे जमिनीचे वाद आहेत ते वाद सोडवण्यामध्ये मदत करावी, तर ते कोर्टामध्ये चाललेले आहेत, त्यांच्या चुलत भावासोबतच चाललेले आहेत, तर ते कसे सोडवता येतील हा प्रयत्न आपण करू. तिसरी त्यांनी एक अपेक्षा व्यक्त केली की माझ्या मुलांचा सांभाळ हा त्या ठिकाणी सरकारने करावा. निश्चितपणे त्यांच्या मुलांना दत्तक घेऊन आणि त्यांचं पुढचं शिक्षण वगैरे योग्य प्रकारे झालं पाहिजे याची व्यवस्था ही सरकारच्या वतीनं किंवा आम्ही पर्सनली त्या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न करू. पण या निमित्ताने मला हे सांगितलं पाहिजे की राज्यातले सिंचन प्रकल्प जे आहेत हे गतीने पूर्ण व्हावेत याकरता आपण नाबार्डकडनं कर्ज घेतलेलं आहे आणि त्या माध्यमातून आपण जर बघितलं तर आता 75 अपूर्ण सिंचन प्रकल्प जे आहेत आणि 155 पूर्ण प्रकल्पाचं वितरण प्रणालीत सुधारणा अशी आपल्याला 15,000 कोटी रुपयाची आता गरज आहे. त्यातले पहिले 7,500 कोटीचं कर्ज आपल्याला हे प्राप्त झालेलं आहे आणि 155 प्रकल्प जे पूर्ण करायचे आहेत आपल्याला त्याकरता 2,500 कोटी हे वितरण प्रणालीतल्या सुधारणेकरता देखील आपल्याला प्राप्त झालेले आहेत. त्यामुळे आता सिंचन प्रकल्प हे त्याचं काम गतीने व्हावं या संदर्भातला आपला प्रयत्न आहे. गेल्या 2.5 वर्षामध्ये आपल्याला कल्पना आहे की आपण जवळपास 174 सुधारित प्रशासकीय मान्यता दिलेल्या आहेत. सिंचन क्षमता जवळपास याच्यामुळे 25.8 लाख हेक्टर त्या ठिकाणी तयार होणार आहेत आणि जवळपास या सगळ्या कामांच्या निविदा म्हणजे नुसतं देऊन आपण थांबलो असं नाही, सगळ्या कामांच्या निविदा देखील त्या ठिकाणी आपण काढलेल्या आहेत. आज आपण प्रत्यक्षात 42 लाख हेक्टरची सिंचन क्षमता तयार केली आहे
आणि ही कामं पूर्ण झाल्यानंतर 25 लाख हेक्टर म्हणजे जवळपास 67 लाख हेक्टरची सिंचन क्षमता ही आपल्या राज्यामध्ये या ठिकाणी तयार होईल, याची व्यवस्था आपण निश्चितपणे केली आहे. नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून मी मागच्या काळात सविस्तर बोललो आहे. म्हणून वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प, दमणगंगा एकदरे गोदावरी नदीजोड प्रकल्प, दमणगंगा वैतरणा गोदावरी नदीजोड प्रकल्प, उल्हास खोरे वैतरणा नदीजोड प्रकल्प, ज्यातनं 34 TMC पाणी आपल्याला उल्हास खोऱ्यातलं आणि 19 TMC पाणी गोदावरी खोऱ्यात वळवता येणार आहे. पार गोदावरी असेल किंवा कोकण ते तापी खोरे अशा प्रकारचा नार पार गिरणाचा विषय असेल, कोकण ते कोकण कोयना धरणातून कोकणात वळवण्यात येणाऱ्या पाण्याचा वापर करणे या संदर्भातलं काम आपण चालू केलं आणि दमणगंगा पिंजाळ अशा प्रकारचे नदीजोड प्रकल्प केलेले आहेत. या नदीजोड प्रकल्पामुळे महाराष्ट्र हा कायमचा दुष्काळ मुक्त होऊ शकेल अशा प्रकारची याची रचना करण्यात आली आहे. मला कल्पना आहे की खूप मोठा निधी याला लागणार आहे. तो निधी उभारण्याच्या संदर्भात आपण निश्चितपणे त्याची कारवाई सुरू केलेली आहे. शेतकऱ्यांकरता ज्या काही आपण कल्याणकारी योजना सुरू केल्या त्याच्यामध्ये सौर कृषी पंपाची योजना आहे, ज्याच्यामध्ये आपण एक रेकॉर्ड केलाय. म्हणजे देशामध्ये या योजनेच्या अंतर्गत संपूर्ण देशाने गेल्या एका वर्षामध्ये 50,000 पंप लावले आणि एकट्या महाराष्ट्राने 2.5 लाख पंप लावलेले आहेत. आता आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात 10 लाख पंप लावण्याचा आपला प्रयत्न चालू आहे. आता काही सदस्यांनी अडचणी देखील सांगितल्या, त्यावर आम्ही मात केली आहे. पहिल्यांदा तर कोल्हापूर जिल्ह्यातले काही माझ्याकडे आमचे सदस्य आले होते, त्यांनी सांगितलं की नदीकाठी आमचा आहे पूर त्या ठिकाणी येतो, त्याच्यावर आता आपण व्यवस्था उभी केली आहे. केवळ 20,000 रुपये अधिकचा खर्च केला तर मोनोपोलवर आपल्याला ते उभारता येतं आणि कुठलीही अडचण न येता त्या ठिकाणी आपल्याला करता येतं. ज्या ठिकाणी मल्टिपल शेतकरी आहेत त्या ठिकाणी त्यांना एकत्रित करून आपल्याला बूस्टर त्याला लावून देता येतं. त्याच्यामुळे दूर शेती असेल तर तिथपर्यंत देखील आपल्याला पाणी नेता येतं. जिथे पाणी पातळी खाली गेलेली आहे त्या ठिकाणी 7.5च्या ऐवजी 10 HP पर्यंत आम्ही आता देण्याचं मान्य केलेलं आहे. पण टाळ्या वाजवण्याच्या आधी त्यातली अट समजून घ्या. 7.5 HP पर्यंत पूर्ण सबसिडी मिळेल. पुढच्या 2.5 HP सबसिडी याकरता मिळणार नाही की नियमाने 200 फुटाच्या खाली आपल्याला उपसा करता येत नाही. पण शेतकऱ्यांची अडचण पाहता आपण आता निर्णय गेला 10 HP पर्यंत देखील आपण देणार आहोत. त्यामुळे उरलेल्या 2.5 HP पैसे हे भरावे लागतील, कारण नाहीतर आपण अतिरिक्त पाणी उपसाला इन्सेंटिव्हाइज करतो अशा प्रकारचा त्याचा प्रयत्न असेल. त्यामुळे आता याही व्यतिरिक्त जर काही प्रश्न आले तर तेही प्रश्न आपण निश्चितपणे या ठिकाणी निकाली काढू. याच सोबत एक अजून महत्त्वाचा मुद्दा मांडण्यात आला, तो म्हणजे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना तर चालू राहणार आहे. सौर कृषी वाहिनीचं मी सांगितलेलं आहे ते देखील या ठिकाणी चालू राहणार आहे. RDSSच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात आता आपण कामं सुरू केलेली आहेत. आणि विशेषतः कालच मी एक बैठक घेतली आणि 2030 साली आपली मागणी ही प्रचंड वाढणार आहे. त्यानुसार आपण मोठ्या प्रमाणात विजेची निर्मिती आणि वीज विकत घेण्याचे करार देखील केलेले आहेत. पण त्याचं वहन करण्याकरता कॉरिडॉर्सची गरज आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कॉरिडॉर्सची निर्मिती सुरू केलेली आहे. त्याचा पाठपुरावा आपण करतो आणि पूर्णपणे फ्युचर रेडी कॉरिडॉर अशा प्रकारची एक व्यवस्था आपण उभी केलेली आहे. भविष्यात लागणारी कॅपॅसिटीमध्ये गुंतवणूक करण्याकरता आपण रिसोर्स ॲडिक्वसी प्लॅन तयार केला 2035 पर्यंतचा. त्या प्लॅनला मान्यता दिली, त्याच्याकरता लागणारे रिसोर्सेस याचं टायअप आपण केलं आणि त्याचं काम देखील आपण सुरू केलेलं आहे. त्यामुळे आता वीज आहे पण वहन करण्याची क्षमता नाही अशा प्रकारची आपल्याला परिस्थिती कुठेही पाहायला मिळणार नाही. आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर एक मुद्दा आला, मला वाटतं आमच्या सुनील प्रभूंनी मांडला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही अडाणींना कुठलीही परवानगी न घेता त्या ठिकाणी सौर आणि हे जे काही आपलं थर्मल असतं याचं बंडलिंग करण्याच्या संदर्भात बेकायदेशीर अशा प्रकारचा एक कॉन्ट्रॅक्ट दिला. पहिल्यांदा तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की सेंट्रल इलेक्ट्रिक अथॉरिटीने हे सांगितलं की सर्व वितरण कंपन्यांना त्या ठिकाणी 2033-34 पर्यंतच्या उच्चतम मागणीचा अंदाज घेऊन
आणि केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या निर्देशानुसार दरवर्षी संसाधन पर्याप्तीचा अभ्यास करणे, त्यानुसार वीज ग्राहकांना अखंडित व सुरळीत वीज पुरवठा करण्यासाठी आवश्यक असलेल्या वाढीव विजेचे नियोजन करणे या संदर्भातली कारवाई करायला सांगितली। केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने नवीनतम संसाधन पर्याप्तता अभ्यास अहवालानुसार जे काही महावितरणला सूचना दिल्या त्यानुसार महावितरणने 6,748 मेगावॅट कोळशावर आणि 8,966 मेगावॅट सौर ऊर्जा अशी अधिकची वीज खरेदी करण्याचं ठरवलं। आता हे जे बंडलिंग आपण करतो सौर आणि कोळशाचं, याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे तर आपल्याला पुढचे 25 वर्ष एका रेटने वीज मिळाली पाहिजे। केंद्र सरकारने खूप चांगली व्यवस्था उभी केली, कारण सौर ऊर्जा जी असते त्याचं दर वाढत नाही, उलट डेप्रिसिएशन आपल्याला प्राप्त होतं। आणि कोळशाची जी वीज आहे, कोळशाचे दर वाढतात, मेंटेनन्सचे दर वाढतात, त्याच्यामध्ये वाढ होतच असते। आणि म्हणून पुढच्या काळामध्ये स्वस्त वीज मिळावी आणि 25 वर्ष एकाच दराने वीज मिळावी म्हणून कोळशाची वीज आणि सौर ऊर्जा याचं बंडलिंग करण्याच्या संदर्भात एक चांगली योजना आणली। या योजनेच्या अंतर्गत त्यांनी प्रक्रिया पण सांगितली। काय प्रक्रिया सांगितली? त्यांनी सांगितलं की टॅरिफ बेस्ड TBCB अशा पद्धतीने आपल्याला ते करायचं आहे। टॅरिफ बेस्ड बिडिंग प्रोसेस आपल्याला करायची आहे आणि त्यानुसार म्हणजे काय तर जे वीज प्रोव्हायडर्स आहेत त्यांनी रेट कोट करायचा। आपण दुसरं कुठलंही टेंडर काढायचं नाही, आपण संयंत्र लावायचं नाहीये, आपण त्या ठिकाणी जागा द्यायची नाहीये, आपण टॅरिफ बेस्ड अशा प्रकारचं त्या ठिकाणी टेंडर काढायचं। त्यामुळे केंद्र सरकारच्या निर्देशानुसार आपण TBCB पद्धतीनं या ठिकाणी या निविदा काढल्या। या निविदा भारत सरकारच्या पोर्टलवर आपण काढल्या आणि त्यानंतर सर्व प्रकारच्या राष्ट्रीय वृत्तपत्रात आपण प्रकाशित केल्या। महावितरणने सदर निविदा प्रक्रियेस वीज नियामक मंडळ जे आहे त्यांची मान्यता घेतली आणि महावितरणने 29/10/2024 रोजी अडाणी रिन्युएबल एनर्जी 55 लिमिटेड सोबत 5,000 मेगावॅट सौर आणि 1,600 मेगावॅट औष्णिक याचा करार केला। आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये जवळपास ज्या कंपन्या आल्या आहेत त्या सगळ्या मेजर कंपन्या, 5ही मेजर कंपन्यांनी या बिडिंगमध्ये त्या ठिकाणी बिडिंग केलेलं आहे आणि त्या बिडिंग नंतरच ही सगळी प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करण्यात आलेली आहे। मला सांगताना आनंद वाटतो की याच्यात MERCने आपल्या ऑर्डरमध्ये नमूद केलेलं आहे की द बिडिंग प्रोसेस हॅज बीन कंडक्टेड इन मोस्ट ट्रान्सपरंट वे, अतिशय पारदर्शीपणे हे केलेलं आहे अशा प्रकारचं प्रशस्तीपत्र आपल्याला मिळालेलं आहे। आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं जर आपण बघितलं तर देशामध्ये आता वेगवेगळ्या राज्यांनी आणि सेंट्रल सेक्टरनेही जे करार केले त्या करारामध्ये सगळ्यात स्वस्त वीज ही आपल्याला या टेंडरच्या माध्यमातून मिळालेली आहे आणि जी पुढचे 25 वर्ष या ठिकाणी हाच रेट राहणार आहे। त्यामुळे मला असं वाटतं की प्रभू साहेबांना कोणीतरी जरा चुकीचं काहीतरी फिडिंग त्या ठिकाणी केलं, पण काही हरकत नाही, त्यांनी माझ्याकडनं सगळी माहिती घ्यावी आणि अजून काही शंका असेल तर त्या शंकाही त्यांनी उपस्थित कराव्यात। आता दुसरा मुद्दा जो काही या ठिकाणी त्यांनी आणला तो सौदामिनी बिल्डिंगच्या संदर्भात आणला। आता खरं म्हणजे या सौदामिनीच्या संदर्भात हा जो मुद्दा आहे आता तो पुढे माझ्याकडे आहे, तो मी तुम्हाला सांगतो, पण त्यामध्ये सगळ्या पद्धतीची जी काही आपण व्यवस्था आहे ती पूर्ण केलेली आहे। तो मुद्दा कुठे गेला माझा मागे, बरं याच्यातला सांगून देतो। यामध्ये प्रभू साहेब आता नाही आहेत ते सौदामिनीच्या संदर्भात त्याचं जे काही रिडेव्हलपमेंट करायचं याचा निर्णय हा महाविकास आघाडीच्या काळातच झाला होता। त्या काळामध्ये बोर्डाने त्याला 262 कोटी रुपयाला मंजुरी दिली होती, परंतु त्याच्यावर आपण राऊत साहेबात आपल्याला माहिती आहे त्याच्यावर आपण कन्सल्टंट बसवला आणि कन्सल्टंटने त्या ठिकाणी
आपल्याला नव्याने त्याचा आराखडा तयार करून दिला आणि जवळपास 28/4/2022 तो झाला होता. नव्याने आराखडा आपल्या समोर त्यांनी तो तयार करून दिला आणि त्यामुळे 262 कोटीच्या ऐवजी 162 कोटीचाच तो आता आराखडा झालेला आहे. 100 कोटी वाचले आहेत आणि अजून टेंडरच प्रोसेसमध्ये, अजून काही टेंडरची प्रोसेसच पूर्ण झालेली नाही. त्यामुळे प्रभू साहेबांना कोण हे घोटाळे देत आहे त्यांची तपासणी प्रभू साहेबांनी करावी आणि त्याच्यानंतर अशा प्रकारच्या गोष्टी त्यांनी या ठिकाणी मागाव्यात. मला असं वाटतं की गेल्या 2 वर्षात आपण जे करार केलेले आहेत त्याचे दर जर आपण बघितले तर आपण 16,000 मेगावॅटचं कृषी सौर ऊर्जीकरण करतोय. आज आपल्याला कल्पना असेल की आपली दादा लँडेड कॉस्ट जी आहे 8 रुपये प्रति युनिट आहे. पण आता गेल्या 2 वर्षातले आपले करार बघा. 16,000 मेगावॅटचं कृषी सौर वाहिनी 3 रुपये 7 पैसे, 4,300 मेगावॅट सौर आणि पवन हायब्रिड फक्त 3 रुपये 60 पैसे, 28,000 मेगावॅट पंप स्टोरेज 3 रुपये 20 पैसे, 1500 मेगावॅट बॅटरी स्टोरेज 2 रुपये 19 पैसे, 1500 मेगावॅट राउंड द क्लॉक FDRE फर्म अँड डिस्पॅचेबल हरित ऊर्जा 4.60 पैसे. म्हणजे आपण जर बघितलं तर एकीकडे आज आपल्याला 8 रुपयाला जी वीज पडते आहे, आपले ॲव्हरेज दर हे 3 रुपये 20 पैसे, 2 रुपये 19 पैसे आणि थोडके नाही आहेत. हे सगळे जे आपण केलेले आहेत याची बेरीज केली तर 30,000 मेगावॅट पेक्षा जास्तचे करार आपण केलेले आहेत. आणि म्हणूनच त्याचाच परिणाम आहे की आपण पुढच्या 5 वर्षाचं टेरिफ पिटिशन दाखल केलं जे मंजुरीला गेलाय आणि दरवर्षी पहिल्यांदा देशाच्या इतिहासात महाराष्ट्र विजेचे दर कमी करणार आहे. 5व्या वर्षात कमी करणार आहे. दादा तुम्ही देखील अनेक वर्ष ऊर्जा खातं सांभाळलंय, मी सांभाळलेलं आहे. पण एक नवीन गोष्ट माझ्या लक्षात आली, आपणही सांभाळलेलं आहे. महाराष्ट्र एकमेव राज्य आहे की ज्या राज्यामध्ये 100 युनिटच्या खाली वापर करणारे 70% लोक आहेत. आणि यातलं आश्चर्य काय माहितीये, गडचिरोलीमध्ये 100 युनिटपेक्षा कमी वापर करणारे 42% आहेत आणि महाराष्ट्रामध्ये 70% आहेत. गडचिरोली जास्त श्रीमंत आहे का? मुळामध्ये आता याच्यावर फोकस करण्याची आवश्यकता आहे. आपल्याकडे वर्षानुवर्ष 2-2, 3-3 मीटर लावून टाकायचे आणि आपली युनिटची संख्या वाढू द्यायची नाही. ॲव्हरेज देशामध्ये जर आपण बघितलं तर महाराष्ट्र तर देशामधलं एक तुलनेनं म्हणजे श्रीमंत नाही म्हणतात पण तुलनेनं बरं राज्य आहे. देशामध्ये आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या राज्याचं मी बघत होतो, 100 युनिटच्या आतले कुठे 50% आहे, कुठे 40% आहे आणि महाराष्ट्रात 70% आहे. त्यामुळे आता हळूहळू ज्यावेळी आपण इलेक्ट्रॉनिक मीटर लावू त्यावेळी हे जे 100 युनिटवाले आहेत त्यांचा खरं युनिटचा काय कन्झम्पशन आहे हे आपल्या लक्षात येईल आणि त्यातनं आपली जी परिस्थिती आहे ती अजून सुधारेल आणि त्यातनं मला असं वाटतं की आपण चांगल्या प्रकारे हे खातं निश्चितपणे चालवू शकू. या ठिकाणी काही मुद्दे अजून आले. टेक्निकल टेक्सटाईल पार्कच्या संदर्भातला मुद्दा आला. त्याचा आपण एक अभियान टेक्निकल टेक्सटाईल पार्कचं आपण सुरू केलेलं आहे. आमचे राणा जगजित सिंगजी खूप याचा पाठपुरावा करतात आणि तांत्रिक वस्त्रोद्योग अभियान सुरू करणारं महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य आहे. 100 दिवसाच्या कार्यक्रमाचा हा आपण भाग केलेला आहे. या अभियानात संशोधन आणि विकास, कौशल्य विकास, बाजार प्रोत्साहन आणि निर्यात प्रोत्साहन असे 4 महत्त्वाचे उद्दिष्ट आपण घेतलेले आहेत. देशात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर तांत्रिक वस्त्रोद्योगाला आता सगळ्यात जास्त मागणी आहे आणि म्हणून नवोद्योजकांना एक मोठी संधी या ठिकाणी आहे आणि आपला प्रयत्न आहे की पुढच्या काळामध्ये भारत ज्यावेळी जागतिक बाजारपेठेमध्ये टेक्निकल टेक्सटाईल पार्कमध्ये अग्रसर होणार आहे त्यावेळी आपल्याला त्या ठिकाणी त्याच्यामध्ये पुढे राहता यावं या दृष्टीनं आपल्याला काम करायचं आहे. काही सरकारी गृहनिर्माण संस्थांचे विषय आले होते ते मी सकाळी बोललोय, त्याच्यावर जास्त बोलणार नाही. पण आपण जो मागच्या काळामध्ये एक निर्णय घेतला होता की सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी प्रदान केलेल्या जमिनीचे भोगवटदार 2 मधनं 1 मध्ये आपल्याला जे रूपांतर करायचं आहे त्यामध्ये त्याच्या किमतीच्या 10%
आणि ज्या सहकारी गृहनिर्माण संस्था स्वयं पुनर्विकास करतील आणि त्यातील 25% FSI प्रधानमंत्री आवास योजनेसाठी देतील अशा सहकारी गृहनिर्माण संस्थांना केवळ 5% अधिमूल्य आकारून वर्ग 2चं वर्ग 1 मध्ये आपण रूपांतरित करून देणार आहोत. पण सवलतीचे दर 31 डिसेंबर 2025 पर्यंत आहेत. 31 डिसेंबर 2025 नंतर विशेषतः मुंबई आणि पुण्याच्या आमदारांनी लक्षात घ्यावं, हे दर 5% पुन्हा 10% होतील. त्यामुळे आपल्या लोकांना प्रोत्साहित करून जास्तीत जास्त कन्व्हर्शन हे या ठिकाणी करून घ्यावं. अकृषक कराच्या संदर्भातला एक मुद्दा या ठिकाणी आला. मला या सभागृहाला सूचित करायचं आहे, 4 ऑक्टोबर 2024 रोजी राज्यातील निवासी वाणिज्य आणि औद्योगिक वापराखालील जमिनीवर संपूर्ण अकृषक कर राज्याने रद्द केलेला आहे. एक आव्हाड साहेब, आपण रतनशी प्रेमशी चॅरिटेबल ट्रस्ट या संदर्भात बेकायदेशीरपणे ट्रस्टच्या जमिनी विकणे हा खरोखर अतिशय गंभीर अशा प्रकारचा प्रकार आहे. ट्रस्टीने हजारो कोटी रुपयाची जमीन ही परस्पर त्या ठिकाणी खोटे आणि बनावट कागदांच्या आधारावर विकून टाकली. सुदैवाने त्यांच्याच घरच्या सुपुत्राने तो घोटाळा काढला आणि त्या हायकोर्टापर्यंत लढला आणि लढून त्यांनी आता त्या संदर्भात कोर्टाने हे जे काही धर्मदाय सहयुक्त होते त्यांचे सगळे आदेश रद्द केलेले आहेत. आता या संदर्भात लॉ अँड ज्युडिशरी विभागाला मी विनंती केलेली आहे की त्यांनी या ट्रस्टवर प्रशासक बसवण्याची कारवाई सुरू करावी. कारण जर ट्रस्टी आणि हजारो कोटी रुपयाची जमीन 30-40 कोटी रुपयाला विकून टाकली होती, सुदैवाने हायकोर्टाने त्यामधनं तो रिलीफ दिला. त्यामुळे त्याच्यावर सगळ्या प्रकारची कारवाई जी आहे ती येत्या काळामध्ये निश्चितपणे करण्यात येईल. अलीकडच्या काळात जयंतरावांना कोणी चुकीची माहिती देत असते, त्यामुळे ते शासकीय वसाहतीच्या जागेवर SRA योजनेला मंजुरी कशी दिली असं आपण त्या ठिकाणी सांगितलं. खरं म्हणजे जयंतराव, शासकीय जागेवर आपण मंजुरी देतोच, काही अडचणच नाही आहे. आणि याचा प्रस्ताव 2006 साली आला. 2006 साली तो पुनर्विकासाकरता आशापुरा डेव्हलपरकडनं तो प्रस्ताव आला आणि मग ती नोटिफाईड झोपडपट्टी असल्यामुळे त्याला तो लागू आहे. आता याच्यामध्ये केवळ वाद काय होता, PWD म्हणत होती ही जागा आमची आहे आणि शासन म्हणत होतं आमची आहे. तो वाद बरेच दिवस चालला होता. पण आता त्या संदर्भात जी काही सगळी सुनावणी झाली, ती सुनावणी झाल्यानंतर ही जागा शासनाच्या मालकीची आहे. हा ही रेव्हेन्यूच्या मालकीची आहे अशा प्रकारचा निर्णय त्या ठिकाणी झाला आणि त्यानुसार पुढची कारवाई या ठिकाणी चाललेली आहे. त्यामुळे यामध्ये कुठलाही घोटाळा नाही, कुठलंही नाही. हे नियमानुसार जे काही आहे ते या ठिकाणी झालेले आहेत. खरं म्हणजे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातील अनेक चांगले निर्णय हे शासनाने या ठिकाणी घेतलेले आहेत, याची आपल्याला माहिती आहे. ज्यामध्ये आपण जे काही अभय योजना राबवली, ॲम्नेस्टी स्कीम, या ॲम्नेस्टी स्कीममुळे 23 योजना मार्गी लागलेल्या आहेत आणि 123 कोटी एवढे प्रलंबित भाडे हे आपण देऊ शकलेलो आहे. वेगवेगळ्या प्राधिकरणांमध्ये BMC, MSRDC, MMRDA, MCGM, सिडको, म्हाडा, MIDC, महाप्रीत, महाहाऊसिंग अशा वेगवेगळ्या संस्था आता रखडलेल्या ज्या काही योजना आहेत त्या योजना पूर्ण करण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यामुळे 94 कोटी रुपयाचं घर भाडं हे त्या ठिकाणी देखील मिळालेलं आहे. त्याचप्रमाणे जवळपास 300 योजनांमध्ये 35,178 झोपडपट्टी धारकांना आपण पुढच्या 2 वर्षाचं आगाऊ भाडं हे अदा केलेलं आहे. जवळपास या आगाऊ भाड्याची जी काही रक्कम आहे ती 5,039 कोटी रुपये आहे. 539 कोटी रुपये आहे. हे 539 कोटी रुपये या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे थकीत भाडं जे होतं ते 880 कोटी, याच्यापैकी हे भाडं देण्यात आलेलं आहे. 288 कोटी अजून भाडं थकीत आहे, ते पण या ठिकाणी देण्यात येणार आहे. जवळच्या नात्यातल्या हस्तांतरणासाठी आता केवळ 200 रुपयाचं हस्तांतरण शुल्क हे आकारण्यात येईल. जवळचे नाते म्हणजे पती पत्नी, मुलगा मुलगी, नात नातू, विधवा सून यांना बक्षीसपत्राद्वारे आता आपल्याला अशा प्रकारचं काम करता येणार आहे. आणि यासोबत हस्तांतरण शुल्क देखील 50,000 रुपये करण्याच्या संदर्भातला निर्णय आता आपण घेतलेला आहे. जी हस्तांतरणाची कालमर्यादा आहे ही देखील आता आपण कमी केलेली आहे. मोठ्या प्रमाणात PAPचं निर्माण आपण सुरू केलेलं आहे. पात्रतेच्या संदर्भात
आपण चांगली व्यवस्था उभी केली आहे आणि परिशिष्ट 2 अंतिम केल्यापासून 7 दिवसाच्या आत सार्वजनिक रूपाने संकेतस्थळावर ते प्रसिद्ध झालं पाहिजे, जेणेकरून याचं नाव घुसो त्याचं नाव घुसो हे करता येणार नाही, अशा प्रकारची व्यवस्था आता आपण उभी केलेली आहे। आणि सशुल्क पुनर्वसन हे देखील आपण आता ज्यांचं 2000 ते 2011 या कालावधीत जे पात्र आहेत त्यांचंही आपण पुनर्वसन करतो आहोत। आणि विशेषतः आता सगळ्या प्रणाली या संगणकीकृत करण्यात आलेल्या आहेत। त्याच्यामध्ये डोर टू डोर बायोमेट्रिक सर्वेक्षण, GIS मॅपिंग, झोपडीचा 360 डिग्री इमेज आणि जिओ टॅगिंग, बायोमेट्रिक एनेबल सर्वे मोबाईल ऍप्लिकेशन, आधार संलग्नीकरण, झोपडपट्टी माहिती व्यवस्थापन प्रणाली, रिमोट सेन्सिंग डेटा, या सगळ्या गोष्टींचा आपण उपयोग करतो आहोत, जेणेकरून एनेक्शर 2 नंतर लोक वाढले, एनेक्शर 2 मध्ये बोगस लोक आले, नवीन मजलाट काढून टाकला, अशा सगळ्या गोष्टी आता या ठिकाणी करता येणार नाही। सदनिका वाटप प्रणाली ऑनलाईन केलेली आहे, ऑटो DCR देखील त्या ठिकाणी आपण वापरतो आहोत, ऑटो एनेक्शरची व्यवस्था देखील आपण केलेली आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात हे सगळं काम चाललेलं आहे। धारावी पुनर्वास जो प्रकल्प आहे यामध्ये आता त्याचं पहिलं OC आपण दिलेलं आहे, त्याचं काम देखील अतिशय जोरात चाललेलं आहे। आणि धारावीमध्ये पहिल्यांदा अपात्र लोकांना देखील आपण रेंटल हाऊसिंग मध्ये शिफ्ट करतो आहोत, कोणालाही बेघर करत नाही आहोत आणि त्यांनाही 12 वर्षानंतर रेंटल हाऊसिंग त्यांच्या नावाने करता येईल, अशा प्रकारची व्यवस्था ही आपण त्या ठिकाणी केली आहे। जात पडताळणीच्या संदर्भातला एक महत्त्वाचा विषय या ठिकाणी आला। जात पडताळणीच्या संदर्भात खरं म्हणजे आपण जर बघितलं तर हे खरं आहे की खूप मोठ्या प्रमाणात प्रकरणं त्या ठिकाणी प्रलंबित आहेत आणि केवळ 3 अध्यक्ष कार्यरत होते। पण मी सन्माननीय बावनकुळे साहेबांचे आभार मानेन की आता जे प्रमोशन झाले त्यात त्यांनी थेट 19 अध्यक्ष हे आता जात पडताळणी समितीला दिलेले आहेत। त्यामुळे आता एकूण 22 अध्यक्ष या ठिकाणी कार्यरत झालेले आहेत, 36 समित्या कार्यान्वित झालेल्या आहेत आणि या माध्यमातून आता ही प्रमाणपत्र वेगाने देण्याच्या संदर्भातलं काम हे निश्चितपणे आपण त्या ठिकाणी करू। आणि काही 2-3 विषय अजून जे काही याच्यामध्ये राहिलेले आहेत, त्याच्यामध्ये सार्वजनिक बांधकामचा एक मुद्दा जयंत पाटील साहेबांनी मांडला होता। याच्यामध्ये जयंत पाटील साहेब नागपूर चंद्रपूर एक्सप्रेसवे, भंडारा गोंदिया एक्सप्रेसवे, नागपूर गोंदिया एक्सप्रेसवे आणि समृद्धी एक्सप्रेसवे, तर याच्यामध्ये जे काही निविदा दिलेल्या आहेत, समृद्धीचा छोटा पार्ट, त्याचा समृद्धीचाच पार्ट आहे हा, म्हणून समृद्धी, याच्यामध्ये ज्या काही आपण निविदा दिलेल्या आहेत मुळामध्ये याचं जे एस्टिमेट तयार केलं होतं निविदा कॉल करताना ते 17-18च्या दरसूचीवर केलं होतं। आणि भाषण करत असताना चिठ्ठ्या पाठवू नका। तर या ठिकाणी आपण याचं जे काही एस्टिमेट होतं हे 17-18च्या दरसूचीवर होतं आणि आपण टेंडर बोलवले 22-23 मध्ये, आणि म्हणून आपल्याला माहिती आहे अशा परिस्थितीमध्ये आपण रेट अनालिसिस करतो। 22-23च्या अनुसार त्याचं रेट अनालिसिस करण्याकरता एक तज्ञ कमिटी तयार केली होती आणि या तज्ञ कमिटीने या ठिकाणी त्याचे 2024ला जेव्हा त्याचे देकार उघडण्यात आले त्यावेळेस त्याचं जे काही कंपॅरेटिव्ह एस्टिमेट केलेलं आहे ते आपल्या 2023-24च्या हे जे काही आपले रेट्स आहेत त्या रेट्सपेक्षा 8 ते 10% कमी येत आहे आणि म्हणून त्या ठिकाणी ते देण्यात आलेले आहेत। भूमी अधिग्रहण आणि एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स होण्यापूर्वी कामे वाटप केली, तर या संदर्भात खरं म्हणजे आपण जरी टेंडर काढलं तरी जिथे 70% आणि 90% असे 2 निकष आपण दिलेले आहेत। एवढं जमीन अधिग्रहण केल्यानंतरच कमेन्समेंट आपण अलाउ करतो, तोपर्यंत अलाउ करत नाही, त्याचं मीटर देखील तोपर्यंत जे आहे ते होऊ शकत नाही। आणि म्हणून अनेक वेळा काय होतं की या गोष्टी सायमल्टेनियस करतो वेळ वाचण्याकरता, पण साधारणपणे आता आम्ही हा निर्णय घेतलेला आहे की ज्या गोष्टींना वेळ लागतो त्या गोष्टी आधी पूर्ण करूनच मग आपण त्या ठिकाणी LOI द्यायचे, अशा प्रकारे पुढे आम्ही निश्चितपणे करणार आहोत। यामध्ये जसं मी सांगितलं की पुणे पश्चिम व पूर्व चक्राकार मार्ग याच्याही निविदा 17-18 प्रमाणे तयार केल्या होत्या। 22-23च्या दरसूचीवर आधारित जर आपण त्याची तुलना केली तर त्या 0.23% ते 0.25% अधिक आहेत, म्हणजे अर्धा टक्का देखील अधिक नाही आहेत। आणि यामध्ये एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स घेतलेला आहे 9 पॅकेजपैकी त्यातल्या 3 पॅकेजमध्ये 90% भूमी अधिग्रहण झालाय
त्याला कमेन्समेंट दिला, त्याचं काम सुरू केलेलं आहे. इतरही काम हे ज्यावेळेस अधिग्रहण 90% पोहोचेल त्याच वेळी आपण ते काम करू. आणि म्हणून मला असं वाटतं की पण आपण केलेली सूचना चांगली आहे, निश्चितपणे आम्ही त्याचा पुढच्या काळामध्ये प्रयत्न करू. अमरावती विमानतळाच्या संदर्भात आता आपल्याला बेलोराचं जे विमानतळ आहे त्याला शासनाकडनं परवाना प्राप्त झालेला आहे. आपला प्रयत्न आहे की या महिन्यातच तिथे फ्लाईट उतरावं आणि तिथनं रेग्युलर विमानसेवा सुरू व्हावी. आपल्याला कल्पना आहे की आग्र्यामध्ये शिवस्मारक तयार करण्याकरता आपण एक नुकताच GR काढलेला आहे. ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना कैद करून ठेवलं होतं तिथे त्यांचं स्मारक व्हावं याकरता आता आमचा पत्रव्यवहार हा उत्तर प्रदेश सरकारशी चाललेला आहे. त्यांनीही ते स्मारक करायला मान्यता दिली आहे, पण आम्ही त्यांना विनंती करतोय की त्यांच्याऐवजी त्यांनी महाराष्ट्राला ते स्मारक करण्याची परवानगी द्यावी. त्या संदर्भात पत्रव्यवहार चाललाय. पानिपतमध्येही आपल्याला माहिती आहे अतिशय शौर्याने मराठे लढले होते. तिथेही आपण हरियाणामध्ये जो काही काला अंब हा जो काही भाग आहे तिथे जागा अधिग्रहित करतो आणि तिथेही छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा, संग्रहालय, दृकश्राव्य कार्यक्रम अशा सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी करतो. साधारणपणे आपण जर बघितलं तर एक मुद्दा नवीन शैक्षणिक संस्थांना मान्यता देण्याच्या संदर्भात या ठिकाणी आला होता, ज्याच्यामध्ये 14 महाविद्यालयांना प्रति महाविद्यालय केंद्र शासनाच्या प्रत्येक जिल्ह्यासाठी एक वैद्यकीय महाविद्यालय धोरणानुसार नवीन 12 महाविद्यालय गेल्या 2 वर्षापासून सुरू करण्यात आली आहेत. वर्धा व पालघर येथे महाविद्यालय प्रस्तावित आहे. 14 महाविद्यालयांसाठी प्रति महाविद्यालय 335 नर्सेसची आवश्यकता पाहता 5250 नर्सेसची वैद्यकीय शिक्षण विभागात तातडीनं गरज आहे. 2022 पासून आतापर्यंत 9100 म्हणजे 9000 पेक्षा जास्त नर्सेस आपल्या राज्यातनं परदेशी नोकरी करता गेले आहेत. हे प्रमाण वाढत आहे. साधारणतः दरवर्षी 7000 नर्सेस परदेशी जाण्याचा कल आपल्याला पाहायला मिळतोय. यात एकट्या जर्मनीत 3000 नर्सेस चाललेले आहेत. आपण जर्मन देशाच्या वुडेनबर्ग या राज्याशी एक पॅरामेडिकल मनुष्यबळ सप्लाय करण्याच्या संदर्भातला करार केला आहे. आमचे केसरकर साहेब आहेत, त्यांनी देखील याच्यात खूप चांगला पुढाकार घेतला आणि त्यातनं आपल्याला एकट्या जर्मनीला दरवर्षी 3000 नर्सेस हे त्या ठिकाणी द्यायचे आहेत आणि पुढे 8000 नर्सेस आपल्याला त्या ठिकाणी द्यायचे आहेत. आणि म्हणून त्या दृष्टीनं मोठ्या प्रमाणात आपण काम करतो. 2022 पासून आतापर्यंत 2500 नर्सेस आपल्या राज्यातनं दुसऱ्या राज्यामध्ये गेलेले आहेत. कदाचित तिकडे काही त्यांना चांगल्या हॉस्पिटल्सनी चांगले पैसे दिले असतील आणि म्हणून मोठ्या प्रमाणात आपण ही पदं, रिक्त पदं भरण्याचा देखील प्रयत्न हा करतो आहोत. आणि आपण जर बघितलं तर आता खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे या सगळ्याची संख्या ही वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. आता याच्यामध्ये खूप मोठी मागणी आहे. जवळपास 311 आमदार, खासदार, मंत्री आणि प्रमुख लोकांनी शिफारसी, मागणी पत्र, विनंती पत्र दिलं आहे की आपण या ठिकाणी परवानगी द्या. आणि म्हणून मागच्या काळात काही परवानग्या देण्यात आल्या, पण आता आपण निर्णय घेतलेला आहे बृहत आराखड्याशिवाय परवानगी देण्यात येणार नाही. त्यामुळे एकीकडे ANM आणि GNM या संस्थांना मान्यता देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मोठ्या प्रमाणात नर्सेसची आपल्याला आवश्यकता आहे आणि हे नवीन सरकार आल्यानंतर तर आम्ही एकही मान्यता त्याला दिलेली नाही. जुनी पण मान्यता ही गरजेप्रमाणे दिलेली आहे, पण मागणी खूप आहे. तेवढी सगळी मागणी पूर्ण करता येणार नाही. म्हणून आता जो काही आपण आराखडा तयार केला आहे त्या आराखड्याच्या अनुसारच आपण काम करू. दुसरं, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये कुठलाही बदल होणार नाही, दादांनी सगळं सांगितलंच आहे. पण त्याच्यामध्ये प्रश्न आला होता की तुम्ही त्या अंगणवाडी सेविकांना वगैरे पैसे दिले का? तर त्यांचा जो काही प्रोत्साहन भत्ता आहे तो आम्ही ऑलरेडी त्यांना दिलेला आहे. त्या संदर्भात 31 कोटी रुपये हा निधी वितरित झालेला आहे. यासोबत कल्याण डोंबिवलीमधल्या अतिक्रमणाच्या संदर्भात आपण 499 बांधकामे ती अनधिकृत घोषित केली आहे. 58 बांधकाम धारकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. 84 निष्कासित झालेली आहेत. खरं म्हणजे या MMR रिजनमध्ये अधिकाऱ्यांवरही कारवाई करू निश्चितपणे, पण या MMR रिजनमध्ये ही एक पद्धत दिसते. आता 8-8 वर्षापूर्वी हे बांधून टाकल्या, त्यातले अर्धे अधिकारी रिटायर देखील होऊन गेले. पण सरकारी जमिनी सर्रास आपल्या नावाने करायच्या, त्याच्यावर बांधून टाकायचं आणि यातल्या काही प्रकरणांमध्ये तर नागरिकांचा दोषच नाहीये.
कारण या लोकांनी खोटे कागदपत्र घेऊन रेराची मान्यता घेतली आणि नागरिकांनी बिचाऱ्यांनी रेरा मान्य म्हणून ती खरेदी केली. त्यामुळे त्या नागरिकांना प्रोटेक्ट करणं हे आपल्याला क्रमप्राप्त आहे. त्यांना प्रोटेक्ट करू आणि अशा प्रकारे ज्यांनी गुन्हे केलेले आहेत त्यांना त्या ठिकाणी तुरुंगाची हवा खाण्याकरता पाठवण्यात येईल हे या निमित्ताने निश्चितपणे सांगतो. मागच्या आठवड्यात सन्माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब, रवींद्र चव्हाण साहेब अशी आमची एक बैठक झाली आणि त्यात कोणी बेघर होऊ नये म्हणून कोर्टाच्या निर्णयाच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टमध्ये जाण्याचा निर्णय देखील आपण घेतलेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भातला विषय आपल्याला माहिती आहे, सुप्रीम कोर्टात आहे. आपण दरवेळेस त्याचा विषय मांडतोय, पण मला अपेक्षा आहे की या महिन्यात किंवा म्हणजे येत्या महिन्यामध्ये मे महिन्यामध्ये अंतिम सुनावणीला हे निश्चितपणे लागेल. मी या निमित्ताने सगळे विषयांना या ठिकाणी स्पर्श करू शकत नाही कारण आपल्याला कल्पना आहे की वेळ देखील भरपूर झाला आहे. पण काही महत्त्वाचे विषय राहिले असतील तर ते आपण नंतर माझ्या निदर्शनास आणून दिले तर जरूर त्याला मी त्याची घोषणा केली अकृषक कर, पण आपण एक लक्षात आणून दिलं नाही. अकृषक कर आपण रद्द केला, त्याचा GRही काढला. तथापि मला काल देशमुख साहेबांनी लक्षात आणून दिलं की लातूरमध्ये हा GR असतानाही अकृषक कराकरता काही सील करण्यात आलेल्या आहेत तर त्यांचं सील हटवण्यात येईल. पण आता राज्यामध्ये अकृषक कर या ठिकाणी ज्यांच्याकडनं घेत होतो तो आता नाही, तो आपण रद्द केलेला आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो की आपण खूप चांगल्या प्रकारे ही चर्चा या ठिकाणी घडवली. विरोधी पक्षाकडनंही ज्या चांगल्या सूचना आलेल्या आहेत त्या चांगल्या सूचनांची अंमलबजावणी आपण करू. सत्तारूढ पक्षाकडनंही खूप चांगल्या सूचना आलेल्या आहेत. अनेक वेळा सत्तारूढ पक्षाच्या आमदारावर अन्याय होतो. आम्ही विरोधी पक्षांचीच नावं घेतो आणि तुमची घेत नाही, त्याबद्दल तुमची माफी मागतो. पण तुम्हीही अतिशय चांगल्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि म्हणून निश्चितपणे राज्याचा कारभार सुधारण्याकरता आपण प्रयत्न करूया. मी आता एवढंच म्हणेन, मंजिले लाख कठीण आए गुजर जाऊंगा, मंजिले लाख कठिन आए गुजर जाऊंगा, हौसला हार के बैठूंगा तो मर जाऊंगा. चल रहे थे जो मेरे साथ, कहां है वो लोग जो ये कहते थे कि रास्ते में बिखर जाऊंगा. लाख रोके या अंधेरा मेरा रास्ता, लेकिन मैं जिधर रोशनी आएगी उधर जाऊंगा. धन्यवाद. और डेपुटेशन में केव्हा येणार?